नमस्कार. मी प्राची पासलकर, पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि ट्रेनिंग या संस्थेच्या वतीने मी तुम्हा सर्व शिक्षकांचं या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये स्वागत करते. आज आपलं 6वं सेशन आहे या ट्रेनिंग प्रोग्रामचं आणि मला खूप आनंद होतो की तुम्ही एवढ्या मोठ्या नंबर्स मध्ये उपस्थित राहत या सेशनसाठी आणि प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट आणि खूप व्यवस्थित इंटरॅक्शन या सगळ्या सेशन्स मध्ये तुम्ही करता. सो नंबर जास्त असल्यामुळे आपल्याला चॅटबॉक्स हे एकच इंटरॅक्शनचं साधन आहे सध्या. पण थँक्यू सो मच फॉर युअर प्रेझेन्स टुडे. आणि आज जे आपलं सेशन असणार आहे ते त्या ज्या एक्सपर्ट आहेत किंवा ज्या ट्रेनर आहेत आजच्या सेशनसाठी त्या मिस प्राजक्ता पेठे आहेत आणि त्या मुंबईच्या साठे कॉलेजमध्ये गेली 11 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवतात तिथे. आणि खूपच एक्सपर्ट किंवा खूप गाढा एक्सपिरियन्स त्यांना या इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स च्या टॉपिक्स मध्ये आहे. तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मी आता तुम्हाला इथे देते की प्राजक्ता मॅडम ज्या आहेत त्यांनी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे पुणे युनिव्हर्सिटी मधून. त्यानंतर एमएससी फिजिक्स त्यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून केलं आहे आणि मग बीएड केलं आहे मॅथ्स आणि सायन्स फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर त्या ज्युनियर कॉलेज म्हणजे जिथे 11वी 12वी साठे कॉलेज जे आहे विले पार्लेला मुंबईला, तिथे त्या गेली 11 वर्ष शिकवत आहेत. 2011 ऑनवर्ड्स त्या तिथे असिस्टंट टीचर आहेत फॉर फिजिक्स. 8 वर्ष अपार्ट फ्रॉम टीचिंग 8 वर्षांचा त्यांना म्युझिक इन्चार्ज असा पण एक्सपिरियन्स आहे. कल्चरल कोऑर्डिनेटर आहेत त्या कॉलेजमध्ये आणि 2007 पासून 2009 पर्यंत त्यांनी प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन जे असतात फिजिक्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फिजिक्सचे एक्सपेरिमेंट्स आहेत ते बिल्टअप केलेले आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये. टीचिंग एक्सपिरियन्सचा विचार केला तर खूप गाढा एक्सपिरियन्स आहे त्यांना. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, बाकी सगळ्या म्हणजे व्हेरियस फील्ड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. अपार्ट फ्रॉम साठे कॉलेज त्यांनी केम्ब्रिज स्कूल नोएडामध्ये, ऑक्झियम्स हायस्कूल सिकंदराबाद आंध्र प्रदेशमध्ये आणि त्याच्यानंतर उरिसाच्या सुद्धा एका स्कूलमध्ये शिकवलेलं आहे, गरवारे हायस्कूल पुणे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवलेला आहे. आणि आज आपण वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव विथ अस मिस प्राजक्ता पेठे फॉर दिस सेशन टुडे. आणि त्या ज्या आहेत त्या मोस्टली आज करंट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी जनरली जो तुमच्या विद्यार्थ्यांना 8वी ते 10वी पर्यंतचा जो सिलेबस मध्ये आहे किंवा 11वी पर्यंतच्या सिलेबस मध्ये आहे ते आज घेणार आहेत. तर प्राजक्ता मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू प्राची. सर्वप्रथम मी डाएट आणि पीकेज I'm very happy that you have invited me for training. आणि सगळ्या शिक्षकांचं मी मनापासून स्वागत करते या ट्रेनिंग मध्ये. आणि मी असं सांगू इच्छिते की मी पण तुमच्यासारखीच एक टीचर आहे. म्हणजे तुम्ही माझ्याकडे ट्रेनर म्हणून न बघता एक टीचर तुमच्यासारखीच तुमच्यातलीच एक टीचर आहे अशा दृष्टीने बघाल तर मला आवडेल, जास्त आवडेल. कारण त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये एक संवाद चांगला साधू शकतो. एक फॉर्मली म्हणजे माझं प्रेझेंटेशन सुरू करायच्या आधी एक दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक म्हणजे मी पहिल्यांदा मी व्यवस्थित एम आय ऑडिबल? येस. हे अगदी आपले परवणीचे प्रश्न झालेले आहेत आता. आणि ठीक आहे, ओके, थँक्यू प्राची. तर एक मला शिक्षकांना प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर मीच देणार आहे. प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं की आपण मुलांना शिकवतो म्हणून मुलं शिकतात का? तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता सध्या मला. तर आता मला चॅटमध्ये इथे दिसतंय, तर मला सगळ्यांचा एकंदर ट्रेंड असाच दिसतोय की नो. तर बरोबर आहे ते.
ऍक्च्युअली कसं असतं की मुलं का शिकतात, म्हणून आपण जर का नसू तर मुलं शिकणार नाहीत का, तर मुलं 100% शिकतील. आणि येस, आय एम व्हेरी हॅपी दॅट एव्हरीबडी थिंक्स दॅट आपण मुलांना काहीही शिकवत नाही, अँड वी अग्री ऑन दिस, अँड सो आय एम व्हेरी हॅपी की आपण मुलांना काही शिकवत नाही. तर वी गाईड असं उत्तर आहे. आपण त्यांना, बरोबर आहे, वी गाईड. तर आपण त्यांना गाईड करत असतो आणि ही जी लर्निंग प्रोसेस आहे ती एनहान्स करण्याचा प्रयत्न करतो, ही अजून चांगली कशी होईल, त्यांना अजून शिकावं, त्यांना इंटरेस्ट कसा निर्माण होईल त्याविषयी हे आपण बघत असतो. आणि हाच शिक्षकाचा प्रमुख रोल आहे. मी जसं प्राचीने सांगितलं तसं सुदैवाने मला खूप म्हणजे अक्षरशः प्रायमरीच्या मुलांपासून तर डिग्री BSc मुलांपर्यंत या एवढ्या वास्ट एज ग्रुपला मला शिकवण्याचा अनुभव मिळाला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बोर्डाला मला शिकवायचा अनुभव मिळाला. स्टेट बोर्ड, सिकंदराचं स्टेट बोर्ड, नोएडाचं दॅट वॉज CBSE, आणि भुवनेश्वरला रुचिका हायस्कूल. खूप मोठी शाळा झाली आहे पण त्यावेळेला ती अपकमिंग हायस्कूल होती आणि दॅट वॉज ICSE. आणि आता इथे आल्यानंतर मी डिग्रीच्या मुलांना किंवा अशा प्रकारे मला वेगवेगळ्या सर्व वयोगटातील मुलांना शिकवण्याचा एक अनुभव मिळाला आणि मी त्याच्यासाठी मला खूप फॉर्च्युनेट समजते. तर मला एक 2 अनुभव शेअर करायचे आहेत माझे. भुवनेश्वरच्या शाळेमध्ये एक सिख मुलगा होता, पंजाबी, म्हणजे तजिंदर नाव होतं त्याचा. अतिशय नॉटी होता आणि प्रत्येक, ही माझ्या करिअरची सुरुवात होती ऍक्च्युली, आणि प्रत्येक लेक्चरला, प्रत्येक विषयाच्या ह्याला तो वर्गाच्या बाहेर असायचा. प्रत्येक टीचर त्याला वर्गाच्या बाहेर काढायचा. अँड ही यूज्ड टू बी सो नॉटी इन द क्लास की त्याला म्हणजे तो मुद्दामच करायचा. ही यूज्ड टू एन्जॉय आउटसाइड द क्लासरूम. त्याला खूप मजा वाटायची, बाहेर जाऊन टिवलावेला करण्यातच त्याचा इंटरेस्ट होता. आणि ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं त्याला मी असं ठरवलं की याला वर्गाच्या बाहेर नाही काढायचं, काही नसू दे, त्याला ऐकायचं. मी त्याला सांगितलं यू पुट युअर हेड डाऊन आणि तू अजिबात लक्ष नाही दिलंस तरी चालेल, पण तुला म्हटलं मी वर्गाच्या बाहेर नाही काढणार. तरी त्यांनी सुरुवातीला थोडा त्रास देऊन बघितला, पण मग त्याच्या लक्षात आलं की या टीचर की आपल्याला वर्गाच्या बाहेर काढणार नाही. आणि मग स्लोली त्याच्या अप्रोच मध्ये, इट वॉज नॉट ऑफकोर्स ओव्हरनाईट नाही, पण स्लोली त्याच्या अप्रोच मध्ये बदल झाला. आणि ठीक आहे, म्हणजे दॅट वॉज व्हेरी पॉझिटिव्ह इन्सेंटिव्ह फॉर मी, की मला एक कळलं की म्हणजे टीचर हे लक्षात घ्या की टीचर प्रत्येक वेळेला शिकत असतो काही ना काही. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे माझी छोटी पुतणी, ती छोटी होती त्यावेळेला अँड्रॉइड फोन नवीनच आले होते आणि अँड्रॉइड फोनवर त्यांचा म्हणजे शी वॉज ओनली 2 year old, 2 वर्षाची होती ती फक्त. आणि त्यावेळेला तिला ना बोलता येत होतं ना वाचता येण्याचा तर काही प्रश्नच नाही, कुठली स्क्रिप्ट, पण तिला हवी ती युट्यूब किंवा तिला हवे ते गाणी वगैरे ती फक्त सिम्बल बघून म्हणजे चित्र बघून ती सिलेक्ट करायची आणि एका अंगठ्याने सगळं ते ऑपरेट करायची. सो नोबडी टॉट हर, कुणीही तिला काही शिकवलं नाही. तर अशा प्रकारे ज्या वेळेला इंटरेस्ट लेवल खूप हाय असते, एक इन्क्विजिटिव्हनेस असतो, त्यावेळेला लर्निंग फास्ट होतं. आणि तसंच जर का आपल्याला गरज असेल, आणि माझंच उदाहरण सांगते मी की आता मी 8वी पासून सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश मधनं शिकली, पण आज तुमच्या समोर मराठीमधनं जेव्हा बघायचं, मराठी पुस्तकं जेव्हा मी उघडून बघितली तेव्हा माझं प्रेझेंटेशन करायला सगळ्यात अडचण मला हीच होती की मराठी शब्द आणि मराठीमध्ये ते करायचं. तर आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट, पण ती गरज होती माझी आणि म्हणून मी ती गोष्ट शिकली. तर जेव्हा तुम्हाला नाही पर्यायच नाही, आता शिकायलाच लागणार आहे असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला लर्निंग फास्ट होतं. तर अशा कंडिशन आपण निर्माण करायच्या मुलांसाठी, हा शिक्षकाचा रोल असतो. तर एवढं एक छोटंसं मी इन्फॉर्मल टॉक झाल्यावर मी आता माझी स्क्रीन प्रेझेंट करते. आजचा विषय आहे करंट इलेक्ट्रिसिटी आणि ओहम्स लॉ. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला रोल हा ह्याच्यामध्ये मुलांना इंटरेस्ट निर्माण करायचा आहे. फिजिक्सचा विषय म्हटला तर फिजिक्समध्ये तुम्हाला डेरिव्हेशन्स, डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या, डेरिव्हेशन्स म्हणजे काय हा शब्द मला माहिती नाही अजून. तर डेरिव्हेशन्स, नंतर व्याख्या, फॉर्म्युले आणि
युनिट्स आणि डायमेन्शन्स या गोष्टीशिवाय म्हणजे सतत ह्या गोष्टी सतत येत राहतात. कॅल्क्युलस, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ह्या गोष्टीशिवाय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी आपला जो टॉपिक येतो त्याला सपोर्ट करतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी सपोर्ट करतात, पण ह्या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा तो टॉपिक तसाच आहे. तर म्हणजे विषय आहे फिजिक्स, तर ह्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी न वापरता सुद्धा आपल्याला फिजिक्स विषयी बोलता यायला पाहिजे आपण जो विषय शिकवणार. म्हणून मी आजच्या प्रेझेंटेशन मध्ये डेरिव्हेशन म्हणजे एक दोन ठिकाणी लिहिले, मी पुस्तकातलंच स्क्रीनशॉट घेतलाय, पण डेरिव्हेशन, व्याख्या आणि युनिट ह्या गोष्टी बाजूला ठेवून एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर आपण स्लाइड शो सुरू करते मी. तर पहिला प्रश्न मला असा आहे की स्थितिक विद्युत आणि धारा विद्युत यात काय अंतर आहे. मला माहितीये की आजचा आपला विषय आहे करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत, पण स्थितिक विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि धारा विद्युत ह्यात काय फरक आहे. उत्तर तुमच्या स्क्रीनवर आहे ऑलरेडी. आपण लहानपणी खूप एक्सपेरिमेंट शिकतो. जर का आपण ड्राय हेअरवर म्हणजे कोरड्या केसांवर घासला आणि पेपर बीट्स, पेपरचे तुकडे जर का आपण त्याच्या जवळ नेले तर ते अट्रॅक्ट होतात कोमकडे. हा एक्सपेरिमेंट सगळ्यांनी लहानपणी करून बघितला असेल. तर कोम इथे इन्सुलेटर आहे म्हणजे दुर्वाहक आहे इलेक्ट्रिसिटीचा. आणि इथे एक एक्झाम्पल जे दाखवलेलं आहे, बलून दाखवलेलं आहे, आणि तो जेव्हा तुम्ही एखाद्या वुलन क्लॉथवर लोकरी कपड्यावर जर का तुम्ही घासून घेतलं तर धनभार निर्माण होतो त्याच्यावरती, आणि दोन असे धनभारित बलून जर का घेतले तुम्ही तर ते एकमेकांपासून दूर जातात का ते रिपेल करतात, हे त्या चित्रात दिसतंय. आणि उजवीकडचं जर का चित्र बघितलं तुम्ही तर तुम्हाला ते पेपर बीट्स पण अट्रॅक्ट होतात बलूनकडे असं दिसतंय. आणि दुसरं एक चित्र आहे त्याच्यामध्ये, तिथे एक सेल दाखवलाय आणि एक दिवा दाखवलाय, आणि ज्या वेळेला ते सर्किट किंवा परिपात तो पूर्ण होतो तेव्हा तो बल्ब ग्लो होतो म्हणजे प्रकाशमान होतो. तर इथे मी एक most significant difference between the static and current electricity is that static electricity, the charges are at rest and they are accumulating on the surface of the insulator. तर insulatorच्या surface वर charges असतात. Whereas in current electricity the electrons are moving inside the conductor. तर actually electrons move होतात, कंडक्टर मध्ये फ्लो होतात, इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो, म्हणून त्याला धारा विद्युत किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात. Whereas स्थितिक विद्युत मध्ये चार्जेस किंवा भार, धनभार आणि ऋणभार हे स्टेशनरी किंवा स्टेडी असतात, एका जागी स्थिर असतात, सरफेसवर स्थिर असतात, ते वाहत ते डोंट फ्लो, म्हणून त्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी किंवा स्थितिक विद्युत असं म्हणतात. सो आता आपण धारा विद्युत बद्दल अधिक माहिती करून घेऊयात. तत्पूर्वी अजून एक क्वेश्चन आहे. तर मी हा प्रश्न म्हणजे वरच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल लाइटनिंग दिसतंय, वीज पडली असं आपण म्हणतो, म्हणजे आकाशातनं वीज जमिनीवरती पडते, ऍक्च्युली पडते. आणि समजा ती झाडावर पडली तर ते किंवा माणसावर पडली तर ते सगळं जळून खाक होतं, कारण अतिशय खूप जास्त करंट त्या हवेमधनं पास होतो. तर हवेमधनं करंट पास होतो आणि आपण एकीकडे म्हणतो की हवा ही दुर्वाहक आहे. तर मग हवा सुवाहक आहे की दुर्वाहक आहे, असा एक प्रश्न परत शिक्षकांना विचारेन आणि त्यांनी चॅटबॉक्स मध्ये उत्तर लिहावीत, पण मला त्या चॅटबॉक्स दिसत नाहीये, हरकत नाही. पण प्रश्न हा असा आहे की हवा सुवाहक आहे नक्की आहे, सुवाहक आहे की दुर्वाहक आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे की हवा दुर्वाहकच आहे, आणि हे एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आहे. या चित्रामध्ये तुम्ही बघाल की इथे ढगामध्ये जे पार्टिकल्स असतात, क्लाउड्स मध्ये जे पार्टिकल्स असतात ते सतत एकमेकांवर त्यांचं घर्षण होत असतं आणि त्याच्यामुळे ते चार्ज होतात किंवा त्यांच्यावर धन आणि ऋणभार निर्माण होतो. त्यातले ऋणभार खाली येतात, धनभार वरचे सेपरेट होतात. आता
मध्ये हवा आहे, ढग आणि पृथ्वीचा सरफेस याच्यामध्ये हवा आहे. हवा ही बॅड कंडक्टर म्हणजेच दुर्वाहक आहे आणि त्याच्यामुळे हे चार्जेस फ्लो होत नाही. पण इथे ऋणभार आल्यामुळे पृथ्वीच्या सरफेसवर धनभार जमा होतो आणि इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी या पूर्ण सिस्टीम मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोअर केली जाते, जमा केली जाते. तर ती जसे जसे ते चार्जेस वाढत जातात तशी तशी ती एनर्जी पण त्या सिस्टीम मध्ये स्टोअर झालेली एनर्जी पण वाढत जाते. आणि एअर हॅज सम कपॅसिटी, म्हणजे हवेची काहीतरी एक कपॅसिटी आहे टू होल्ड दॅट एनर्जी, ती एनर्जी साठवून ठेवण्याची कपॅसिटी आहे. त्या कपॅसिटी पेक्षा जेव्हा जास्त एनर्जी निर्माण होते किंवा ऊर्जा निर्माण होते त्यावेळेला ब्रेकडाऊन होतो. त्याला आपण डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होतो असं म्हणतो. पण डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन बद्दल मी आता जास्त बोलणार नाहीये कारण तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा भाग आहे. पण आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्जेस हे पृथ्वीकडे फ्लो होतात. तसंच निगेटिव्ह चार्जेस दुसऱ्या ढगाकडे पण फ्लो होऊ शकतात. दोन ढगांमध्ये पण वीज चमकलेली दिसते आपल्याला, आकाशात पण वीज चमकलेली दिसते, कधी कधी ती वीज खाली पडलेली दिसते. तर अशा प्रकारे हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आहे. पण ज्या वेळेला हवेची कपॅसिटी संपते त्यावेळेला इट अलाउज करंट टू फ्लो थ्रू इट. सो आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे बोलूया. नेक्स्ट स्लाइड. हॅलो. हॅलो. तर पुढचा एक हे आहे, तुम्हाला माझी स्लाइड दिसते का? कारण वरती मी टायटल दिलेलं आहे. हो, स्लाइड दिसते आम्हाला. विद्युत, त्याच्यानंतर विभव आणि विभवांतर, विभवांतर आणि विद्युत बल. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सला विद्युत बल म्हटलं जातं असं माझ्या वाचनात आलंय, त्याच्यामुळे तो शब्द मी वापरलाय. शाळेच्या पुस्तकांमध्ये कुठेही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा विद्युत बल असा शब्द वापरला गेला नाहीये, पण 11वी-12वीला तो आहे आणि पुढे सगळीकडे तो वापरला जातो म्हणून मी हा शब्द घेतलाय. तर पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. पोटेन्शियल म्हणजे विद्युत विभव, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे विद्युत बल. तर या सगळ्या टर्म्सचा अर्थ काय? तर आता इथे आपल्याला या फोटोमध्ये एक 2 बॉटल्स दाखवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाण्याची वेगवेगळी पातळी आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या 2 बॉटल्स जर का आपण जोडल्या एका ट्यूबनी, तर जिथे जास्त पातळीकडनं कमी पातळीकडे पाणी वाहतं ते तोपर्यंत वाहतं जोपर्यंत दोन्हीकडची पातळी सेम होत नाही, समान होत नाही तोपर्यंत वाहतं. तर हे पातळी म्हणजेच विभव. इथे कमी विभव आहे आणि इथे जास्त विभव आहे. या बॉटलमध्ये कमी विभव आहे आणि या बॉटलमध्ये जास्त पातळी जास्त असल्यामुळे तिथे जास्त विभव आहे. तर इलेक्ट्रॉन्स सुद्धा धनभार हा जास्त विभवाकडनं कमी विभवाकडे वाहतो. इलेक्ट्रॉन्स हे कमी विभवाकडनं जास्त विभवाकडे वाहतात. आता इथे असा नेहमी प्रश्न पडतो की कमी विभवाकडनं जास्त विभवाकडे कसे काय वाहतात? तर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. तर इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त असते तर जास्त संख्येच्या संख्येकडनं कमी संख्येकडे वाहतात. पण अॅनालॉजिकली आपण कधी निगेटिव्ह नेहमी कमी ह्याच्यासाठी वापरलं जातं म्हणून आपण त्याला कमी म्हणतो. म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्स पण जास्त संख्येकडनं कमी संख्येकडेच वाहतात. पण
आपण त्याला कमी पोटेन्शियल म्हणजे कमी विभव असं म्हणतो निगेटिव्ह याला आणि इलेक्ट्रॉनला, आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनला किंवा धन अग्राला आपण हायर पोटेन्शियल म्हणजे उच्च प्रभाव असं म्हणतो. आणि अशा जसं पाणी म्हणजे चार्ज, पाणी म्हणजे चार्ज, पाणी एनालॉजी आहे. पाणी म्हणजे चार्ज. जसं पाणी उच्च विभवाकडनं उच्च पातळीकडनं कमी पातळीकडे वाहतं, तसंच चार्ज म्हणजेच भार हा उच्च विभवाकडनं कमी विभवाकडे वाहतो. ह्या मी डायग्राम काढल्या दोन, ते आपल्याला दाखवू शकतो की उच्च विभव म्हणजे 10 व्होल्ट आणि कमी विभव म्हणजे 4 व्होल्ट असेल तर धनभार हा उच्च विभवाकडनं म्हणजे 10 व्होल्ट कडनं 4 व्होल्ट कडे जाईल. हॅलो, ऍक्च्युली जरा स्लाइड पुढे जाताना जरा प्रॉब्लेम येतोय मला, तर मी बघते. कदाचित मला प्रत्येक स्लाइड नंतर हा प्रॉब्लेम येईल. तर ते जे अप डाऊन एरोज आहेत ते चुकीचं दाबतेस. हे नसतं बटन दाबायचं, हे दाबायचं असतं. तसंच करते, तसंच नाही. हॅलो, हा मॅडम, आम्हाला दिसतायत स्लाइड्स पुढे जाताना. ओके, ठीक आहे. ही पुढची स्लाइड आहे. नाही, सम होते जात नाहीये स्लाइड पुढे. तर आता या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की इथे दोन्ही बॉटलमध्ये पातळी समान झालेली आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो थांबलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला असं अनालॉजी मुलांना सांगता येतं की ज्या वेळेला दोन्ही बॉटल मधलं पाणी समान होतं त्यावेळेला तो फ्लो थांबतो, आणि याचाच अर्थ प्रवाह निर्माण होण्यासाठी, पाण्याचा प्रवाह निर्माण होण्यासाठी दोन पातळ्यांमध्ये फरक असणं किंवा दोन पातळ्यांमध्ये अंतर असणं गरजेचं आहे, आणि त्या अंतरालाच विभवांतर असं म्हणतात. ठीक आहे. तर तसंच इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाह निर्माण होण्यासाठी किंवा धनभाराचा प्रवाह निर्माण होण्यासाठी दोन पॉइंट्स मध्ये विभवांतर असणं गरजेचं आहे. त्या विभवांतराला विद्युत विभवांतर असं म्हणतात. आणि आता झालं विभवांतर. जेव्हा विभवांतर नसतं तेव्हा ज्या वेळेला विभवांतर होतं त्यावेळेला फ्लो होता, पाणी वाहत होतं जास्त पातळीकडनं कमी पातळीकडे. पण ज्या वेळेला विभवांतर नाहीये त्यावेळेला पाणी वाहणार नाहीये. तर एखाद्या सर्किटमध्ये ज्यावेळेला आपल्याला करंट कंटिन्युअस फ्लो व्हायला हवा असतो त्यावेळेला ते विभवांतर मेंटेन करणं गरजेचं असतं. तर ते विभवांतर मेंटेन करायला जो आपल्याला हे लागतो, हे जर आता एक मी डिव्हाइस इथे लावलं असं काहीतरी की ज्या योगे हे पाण्याची लेवल परत वाढेल या दुसऱ्या बॉटलमध्ये, आणि त्यामुळे या दोन बॉटल मधल्या पातळीमध्ये अंतर राहील, विभवांतर राहील, आणि त्याच्यामुळे पाणी कंटिन्युअस फ्लो होत राहील उच्च विभवाकडनं कमी विभवाकडे. तर हे जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस म्हणजेच ईएमएफ. ते डिव्हाइस ईएमएफ पुरवतं आपल्याला. तर
एक वेळेला ती स्लाइड जात नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपण ही डायग्राम मी काढली, एक सर्किट दाखवलंय म्हणजे परिपथ. तर या परिपथामध्ये एबी हा एक रेझिस्टर किंवा रोध म्हणतात मराठीमध्ये त्याला. तर हा रेझिस्टर दाखवलाय आणि या रेझिस्टरच्या बी हा जो बिंदू आहे तो आपण सेलच्या धन अग्राला जोडलेला आहे आणि ए हा बिंदू आहे तो ऋण अग्राला जोडलेला आहे. तर त्याच्यामुळे बीचं जे विभव आहे ते उच्च विभव आहे आणि एचं विभव आहे ते कमी विभव आहे. त्याच्यामुळे ए आणि बी हा दोन बिंदूंमध्ये विभव आहे, विभवांतर आहे आणि विभवांतर असल्यामुळे बी कडनं ए कडे प्रवाह निर्माण होणार आहे. तसंच हा जो सेल दाखवलाय त्याला घट म्हणतात, विद्युत घट म्हणतात. तर विद्युत घटाचे जे धन अग्र आणि ऋण अग्र आहे ते धन अग्र आणि ऋण अग्रामध्ये विभवांतर आहे आणि म्हणजे दोन्ही विभवांतरच आहेत. जे एबीच्या अक्रॉस आपण बघतो ते आणि ह्या सेलच्या अक्रॉस आपण बघतो ते दोन्ही विभवांतरच आहेत, पण सेलच्या अक्रॉसचं जे विभवांतर आहे त्याला आपण विद्युत बल म्हणतो. बी या बिंदूपासून ए या बिंदूपर्यंत नेण्यासाठी काहीतरी कार्य म्हणजे त्या एक कुलम चार्जला धन अग्रापासून ऋण अग्राकडे जेव्हा जातो एक कुलम चार्ज तेव्हा सर्किट कंप्लीट होतं आणि त्यावेळेला करंट फ्लो होतो असं आपण म्हणतो. तर या एका अग्रापासून दुसऱ्या अग्रापर्यंत न्यायला त्याला काहीतरी कार्य करायला लागतं आणि हे कार्य करण्यासाठी किंवा ए बी कडनं ए कडे जायला त्याला काहीतरी कार्य करायला लागतं आणि हे कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा हा विद्युत घट पुरवतो आणि म्हणून त्याला ते जे विभवांतर आहे विद्युत घटाच्या मध्ये जे विभवांतर आहे त्याला ईएमएफ असं म्हणतात. तर रेझिस्टरच्या दोन टोकांमधलं जे विभवांतर आहे त्याला आपण व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतर असं नुसतं विभवांतर म्हणतो. तर त्यामुळे ईएमएफ इज नॉट अ फोर्स. ईएमएफ हा फोर्स नाहीये, जरी त्याला फोर्स असं आपण म्हटलं तरी तो फोर्स नाहीये, तर ते विभवांतर आहे आणि त्यामुळे दोन्हीचं युनिट हे सेम आहे. व्होल्ट हे युनिट आहे आणि हे जे विभवांतर आहे किंवा ईएमएफ जो आहे किंवा विद्युत बल जे आहे ते त्या इलेक्ट्रॉनला गतिमान करतं आणि तिथून ऊर्जा घेऊन इलेक्ट्रॉन गतिमान होतो म्हणजेच काय, तर ती ऊर्जा आणि कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. त्याच्यामुळे त्या कायनेटिक एनर्जीमुळे तो इलेक्ट्रॉन फिरतो पूर्ण सर्किटमध्ये. तो इलेक्ट्रॉन या रेझिस्टर मध्ये जातो आणि अशा प्रकारे सर्किट कंप्लीट होतं आणि विद्युत धारा निर्माण होते. त्या परिपथामध्ये विद्युत धारा निर्माण होते. तर आता हे जे दोन विभवांमधलं अंतर आहे ते कार्य, आता हे मी अक्षरशः ही जी गोष्ट आहे ती आपण पार्ट ऑफ हे आहे ते आपल्याला शिकवायलाच लागतं. तर हे मी सांगायला जरा एक हे वापरते की समजा पूर्ण सर्किट मधनं जाण्यासाठी डब्ल्यू एवढं कार्य करायला लागत असेल, क्यू एवढा प्रभार पूर्ण सर्किट मधनं फिरवण्यासाठी जर डब्ल्यू एवढं कार्य, डब्ल्यू एवढी ऊर्जा लागणार असेल तर एक कुलम चार्ज पॉझिटिव्ह टर्मिनल पासून कडनं निगेटिव्ह टर्मिनल कडे जाण्यासाठी किती ऊर्जा लागेल. समजा आपण एक्स घेतलं किंवा व्ही घेतलं, व्ही एवढी ऊर्जा लागेल असं म्हटलं आपण, तर व्ही बरोबर डब्ल्यू अपॉन क्यू. एका कुलम साठी लागणारी जी ऊर्जा आहे त्याला म्हणतात पोटेन्शियल ड्रॉप, विभवांतर. एक कुलम साठी लागणारी ऊर्जा जेव्हा विद्युत घट पुरवतोय तर त्याला म्हणतात ईएमएफ. ठीक आहे.
दोन्हीचा फॉर्म्युला W/Qच असणार आहे, पण एक विभवांतर आहे आणि एक EMF आहे. पुढची स्लाइड आहे. तर हे विभवांतर आपल्याला विद्युत घट जे असतात त्यांच्यामध्ये जे रसायन वापरलेली असतात, केमिस्ट्रीचं जे रासायनिक रिॲक्शन्स आपण बघितल्या सगळ्यांनी, तर त्याच्यामध्ये ज्या रासायनिक रिॲक्शन्स होतात त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन किंवा एक अग्र धन अग्र होतं आणि एक अग्र ऋण अग्र होतं, आणि त्याच्यामुळे हाच विद्युत घट आहे. हा जो सेटअप आहे, हा सेटअपच आपल्याला इलेक्ट्रॉनला ऊर्जा देतो. आणि जर का तुम्ही अशा प्रकारे इथे दिवा लावला, तुम्ही असा एक वेट सेल करून बघू शकता. हा सिंपल व्होल्टेज सेल दाखवला. याच्यामध्ये कॉपर प्लेट आहे, एक झिंक प्लेट आहे आणि डायल्यूट H2SO4 हे घेतलेलं आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रोलाइट म्हणून किंवा विद्युत अपघटनी म्हणून वापरलेलं आहे. आणि ज्या वेळेला सर्किट कम्प्लीट होतं, दोन्ही इलेक्ट्रॉड किंवा दोन्ही अग्र जेव्हा डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण बुडवतो त्यावेळेला दिवा प्रकाशमान होतो, आणि हे जेव्हा मुलांना दिसतं त्यावेळेला मुलं खुश होतात. आणि जेव्हा मुलं खुश होतात तेव्हा त्यांचा इंटरेस्ट वाढतो, आणि ज्यावेळी इंटरेस्ट वाढतो त्यावेळेला आपोआप लर्निंग फास्ट होतं किंवा लर्निंग पिकअप होतं मुलांमध्ये. नंतर हे ड्रायसेल आहेत आपल्या घरी, सगळ्यांच्याकडे ड्रायसेल असतात, मुलांनी पण बघितलेले असतात, वेगवेगळ्या खेळण्यांमध्ये ते वापरतात. तर हे ड्रायसेल तुम्ही ज्यावेळेला ड्रायसेलची रचना पुस्तकामध्ये दिलेली आहे, पण ती शिकवताना तो जर का तुम्ही उघडून दाखवला तर हे वरचं कव्हर असतं, हे वरचं कव्हर आहे. त्याच्यानंतर हा झिंक रॉड आहे, तो निगेटिव्ह टर्मिनल म्हणून असतो, आणि त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. त्याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रोलाइट, ड्रायसेल असल्यामुळे ते पावडर स्वरूपात असतं इलेक्ट्रोलाइट. तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे विद्युत अपघटनी. तर कोरडा विद्युत घट जर का तुम्ही उघडून दाखवलात मुलांना, तर त्यांना ते अतिशय त्यांची क्युरिओसिटी वाढते. त्यांना हे असले उद्योग करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे घरी पण ते असे उद्योग करून बघतात. फक्त त्यांना घरी उद्योग जेव्हा करतात तेव्हा जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे टीचर म्हणून, पण अदरवाईज त्यांना हे असं सगळं करून बघायला आवडतं. ते घरी स्वतः मुलं पण करून बघू शकतात की वाया गेलेला एखादा विद्युत घट घेऊन, कोरडा सेल घेऊन तो जर का उघडून बघितला तर त्यांना हे असं सगळं बघता येतं की ह्याच्यात मध्ये ऋण अग्र काय आहे, धन अग्र काय आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरलेलं आहे, कॉन्टॅक्ट साठी काय वापरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्यांना आणि म्हणजे विद्युत घटाच्या ऋण अग्र आणि धन अग्र ह्याच्यामध्ये जे विभवांतर असतं त्याला विद्युत बल असं म्हणतात. आणि हे विद्युत बल असतं, त्या विद्युत बल हे इलेक्ट्रॉनला ऊर्जा देतो, आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह अग्राकडनं पॉझिटिव्ह अग्राकडे फ्लो होतो. जरी इलेक्ट्रॉन फ्लो होत असला तरी आपण कन्व्हेन्शनली नेहमी पॉझिटिव्ह अग्र हे हायर पोटेन्शियल आणि निगेटिव्ह अग्र हे लोअर पोटेन्शियल असा विचार करतो. त्याच्यामुळे ते निगेटिव्ह अग्राकडे पॉझिटिव्ह अग्राकडनं ऋण अग्राकडे इक्विव्हॅलंट पॉझिटिव्ह चार्ज, इक्विव्हॅलंट धनभार हा वाहतो असं आपण म्हणतो. आता इथे दोन कोरडे गट आपण एक्सर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. तर इथे मी ही एक छोटा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये एका सेलच्या अक्रॉस कोरड्या विद्युत घटाच्या अक्रॉस व्होल्टेज किती असतं ते मेजर करून दाखवलंय. हा आपला DMM डिजिटल मल्टीमीटर, तो माझ्या घरी आहे. आपल्याकडे नसेल तरी आपण लॅब मधले व्होल्टमीटर वापरू शकतो. तर आता तुम्ही बघू शकता इथे ज्या वेळेला सेलच्या अक्रॉस व्होल्टेज 1.38 आहे, ही एका सेलच्या अक्रॉस व्होल्टेज आहे. आणि
आणि हे जर का आपण हे मुलांना जर का करून दाखवलं तर त्यांना नक्की कळतं की काय होतं, की ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन करंट ह्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण जर का त्यांना असं दाखवलं, त्याच्यावरती लिहिलेलं असतं, सेलवर लिहिलेलं असतं की 1.5 व्होल्टचे सेल असतात, मग 1.3 का येतं, हा प्रश्न आहे शिक्षकांना पण, आणि त्यांनी सवडीने उत्तर शोधावं. त्याच्यावरती मी आता उत्तर देणार नाहीये. आता हे दोन जेव्हा सेल आपण एकत्र जोडले, त्या 2.7 व्होल्ट आलं. तर अशा प्रकारे जेव्हा एकसर जोडणीत विद्युत घट जोडले जातात त्यावेळेला अधिक विभवांतर मिळतं आपल्याला. 3 सेल जोडले तर अजून विभवांतर मिळेल. तर अशा प्रकारे इथे आणखीन एक मी छोटा व्हिडिओ केलाय. ह्याच्यामध्ये आता मी एक दाखवलंय की एक सेल, म्हणजे आपण आत्ताच बघितलं की एका सेलच्या अक्रॉसचं व्होल्टेज 1.3 असतं. तर तेवढं व्होल्टेज हे एलईडी लावलाय मी त्याला, आणि एलईडी प्रकाशमान व्हायला तेवढं व्होल्टेज पुरेसं नाहीये. तर अशा वेळेला आपण एकसर जोडणीचा वापर करू शकतो. आणि मग मी आता एकसर जोडणीचा म्हणजे अजून एक 1.3 चा सेल लावला, आणि ज्या वेळेला एकसर जोडणीमध्ये 2 सेल जोडले त्यावेळेला तो एलईडी प्रकाशमान झाला. तर हे प्रत्यक्ष मुलांना बघायला मिळतं, आणि अशा प्रकारे जेव्हा आपण प्रत्यक्ष काहीतरी प्रात्यक्षिक दाखवतो तेव्हा इंटरेस्ट जास्त निर्माण होतो मुलांना त्या विषयामध्ये. हे एक परिपथ आहे. त्या परिपथामध्ये हे मी इंटरनेटवरनं घेतलेला फोटो आहे. तुम्ही थर्माकोलवर अशा पिन्स वापरू शकता. तिथे खाच निर्माण करून तुम्ही सेल होल्डर बनवू शकता. या पिन्स वापरू शकता, आणि बाहेर ते एक सर्किट काढलेलं आहे. तर सर्किट मध्ये आपण सर्किट सिंबल वापरतो, तर हा विद्युत घटाचा सिंबल आहे, आणि हे 2 सेल आहेत ऍक्च्युअली विद्युत घट मी जोडलेले आहेत त्याच ठिकाणी जिथे मी रेजिस्टर लावलेला आहे इथे, आणि इथे रेजिस्टरचं सिंबल काढलेलं आहे, आणि इथे एलईडी लावलेला आहे, आणि तिथे एलईडीचा सिंबल. तर वायर जिथे आपण रेषा असतात, लाईन्स असतात, तिथे ऍक्च्युअली वायर जोडायचे असतात. तर अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिक परिपथ म्हणजे काय, विद्युत परिपथ म्हणजे काय ते मुलांना समजावू शकता. आता करंट फ्लो होतो किंवा विद्युत धारा निर्माण होते म्हणजे नक्की काय होतं, तर त्याच्यामध्ये हा जो एक करंट दाखवलाय याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो असा झिगझॅग मोशन मध्ये, म्हणजे अनियमित त्याची मुवमेंट असते, आणि अशा प्रकारे तो नियमित असे अनेक इलेक्ट्रॉन कंटिन्युअस मूव्ह होत असतात. कंटिन्युअस ते मुवमेंट मध्ये असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात, आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये करंट नसतो. म्हणजे इलेक्ट्रॉन, आपण असं म्हणतो की इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, फ्लो होतात म्हणून करंट निर्माण होतो, किंवा हे विद्युतधारा निर्माण होते. तर इथे इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत पण इथे करंट नाहीये. तर असं का? तर ह्याचं कारण असं आहे की ह्या पुढच्या डायग्राम मध्ये जर का तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी जी असते ती, हा इलेक्ट्रॉन ह्या दिशेला जातोय, हा या दिशेला जातोय, पण हा इलेक्ट्रॉन ह्या दिशेला जातोय. त्याच्यामुळे नेट इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट काही नाहीये की बाबा डावीकडनं उजवीकडे किंवा उजवीकडनं डावीकडे, अशी नेट मुवमेंट काही नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्या वेळेला विद्युत घट किंवा सेल जोडलेला नसतो कंडक्टरला त्यावेळेला त्याच्यामध्ये करंट नसतो. इथे आपण असं बघू शकतो की हे जे आहेत ते ऍटम्स आहेत या डायग्राम मध्ये, आणि हे छोटे छोटे डॉट्स दाखवलेत ते इलेक्ट्रॉन्स दाखवलेत, आणि ते वेगवेगळ्या दिशेला जात आहेत, पण नेट म्हणजे एका ठराविक दिशेला त्यांची मुवमेंट नाहीये, आणि म्हणून देयर इज नो करंट किंवा त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होत नाही. मग विद्युतधारा निर्माण होते तेव्हा काय होतं? तर विद्युतधारा ज्यावेळेला निर्माण होते, ज्यावेळेला आपण विद्युत घट जोडतो त्यावेळेला हे अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्यावेळेला काय होतं बघा, हा एक इलेक्ट्रॉन आहे,
जेव्हा विद्युत घट जोडलेला नसेल त्यावेळेला तो इथे पोचतोय, पण विद्युत घट जेव्हा आपण जोडतो त्यावेळेला आता इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टर्मिनल कडनं पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जातात. तर आपण हा इलेक्ट्रॉन घेऊयात. प्रथम हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि तो ठराविक टाइम नंतर इथे पोहोचतो. तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एकमेकांवर आणि तसंच या ॲटम्सवर आणि आयन्सवर जे मेटलमध्ये असतात त्यांच्यावर कोलाइड होत असतात किंवा आपटत असतात आणि जिथे आपटतात तिथून त्यांची नवीन मुवमेंट सुरू होते, नवीन दिशा, नवीन वेलॉसिटी, नवीन गती, अशा प्रकारे त्यांची मुवमेंट चालू असते कंडक्टरच्या. ते फ्री इलेक्ट्रॉन असतात. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांची एनर्जी एवढी असते की तो न्यूक्लियसशी बाउंड राहत नाही इलेक्ट्रॉन आणि ते कंडक्टरच्या आतमध्ये किंवा जो तारेच्या आतमध्ये कुठेही फिरू शकतात. तर हा इलेक्ट्रॉन इथून इथे पोहोचेल. पण ज्या वेळेला आपण सेल लावलेला आहे, सेलची दिशा मी अशी दाखवली इकडे, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे, पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जातात. तर इलेक्ट्रॉन ह्या दिशेने मूव्ह होतोय. ज्यावेळेला आपण सेल जोडतो, विद्युत घट जोडतो, त्यावेळेला त्याला तो इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट होतो, खेचला जातो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन कडनं पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन कडे. निगेटिव्ह किंवा ऋण अग्राकडनं धन अग्राकडे तो इलेक्ट्रॉन खेचला जातो, त्याला ड्रिफ्ट म्हणतात. तर तो जो ड्रिफ्ट होतो म्हणजे तो हा इलेक्ट्रॉन इथे पोहोचण्याऐवजी तो इलेक्ट्रॉन इथे पोहोचेल. ओके, तर हा इलेक्ट्रॉन जो आहे, आता हा इलेक्ट्रॉन हा उलट्या दिशेला जातोय. तर हा इथे पोहोचण्याऐवजी कदाचित त्याला एक ड्रिफ्ट मिळालाय, त्याच्यामुळे तो इथेच पोहोचेल. इथे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इथे पोहोचण्याऐवजी इथे पोहोचेल. हा जो इलेक्ट्रॉन आहे जो उलट्या दिशेने जातोय तो इथे पोहोचण्याऐवजी त्याच दिशेला कदाचित इथे पोहोचेल. प्रत्येक इलेक्ट्रॉन अशा प्रकारे थोडासा ड्रिफ्ट होतो किंवा खेचला जातो धन अग्राकडे. आणि जर का आपण आता हे याचं एक व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. तर असं जे इलेक्ट्रॉन जात असतात तर त्यावेळेला त्यांचे हे चालू असतं का, त्यावेळेला सुद्धा त्यांची रॅन्डम मोशन ही चालूच असते. पण ते एका संथ गतीने, सरासरी गतीने निगेटिव्ह इलेक्ट्रॉड कडनं पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड कडे त्यांचा प्रवाह सुरू होतो. त्या प्रवाहाची वेलॉसिटी त्याला म्हणतात ड्रिफ्ट वेलॉसिटी. ती अतिशय कमी असते. इट इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁶ मीटर पर सेकंद. तर एवढी कमी असते. तर आपण इथे बघूयात ते वेलॉसिटी, एका इलेक्ट्रॉनची मुवमेंट बघूया. तुम्ही बघू शकता इथे तो डॉट आहे, तो इलेक्ट्रॉन आहे, त्याची रॅन्डम मोशन चालली आहे. पण तो डाव्या बाजूकडनं उजवीकडे खेचला जातोय. असा इलेक्ट्रॉन, त्याची रॅन्डम मोशन म्हणजे त्याची अनियमित हालचाल तशीच आहे, पण तो एका बाजूकडनं, आता कंडक्टरमध्ये असे अनेक इलेक्ट्रॉन असतात तर ते संथ गतीने एका बाजूकडनं दुसऱ्या बाजूकडे खेचले जातात. त्यांची रॅन्डम मोशन तशीच चालू राहते. अनियमित हालचाल ज्याला आपण म्हणतो ती तशीच चालू राहते. तर अशा प्रकारे ज्यावेळेला इलेक्ट्रॉन्स ऋण अग्राकडनं धन अग्राकडे प्रवाह निर्माण होतो जेव्हा इलेक्ट्रॉनचा, त्यावेळेला आपण असं म्हणतो की तेवढाच धनभार हा धन अग्राकडनं ऋण अग्राकडे वाहत जातो. आणि जर का आपण टी एवढ्या वेळात क्यू एवढा भार जर का जात असेल तर एका सेकंदात किती जाईल? टी एवढ्या वेळात जर का क्यू एवढा भार जात असेल धन अग्राकडून ऋण अग्राकडे,
पॉझिटिव्ह चार्ज जर का जात असेल तर एका सेकंदात किती चार्ज जाईल, तर त्याला जर का आपण करंट म्हटलं आहे. एका सेकंदात जेवढा चार्ज जातो त्याला आपण करंट म्हणतो. सो त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळतो I is equal to Q upon T किंवा चार्ज पर युनिट टाइम किंवा एका सेकंदात वाहणारा चार्ज. तर टी हा काला Q upon T हा आपल्याला करंटसाठी फॉर्म्युला मिळतो त्याच्यावरनं. करंटचं युनिट अँपियर असतं आणि मी जास्त युनिट आणि फॉर्म्युला याच्यावरती भार दिलेला नाहीये ह्याच्यामध्ये. आपला विषय असा आहे की मुलांसाठी इंटरेस्टिंग कसं करायचं. आता हे पुस्तकातलाच एक विद्युत रोध आणि ओहमचा नियम. तर विद्युत रोध म्हणजे जसं मी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स जे असतात ते सतत मोशन मध्ये असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात. रॅन्डम मोशन मध्ये ते कंडक्टर मध्ये जे ऍटम्स असतात किंवा आयन्स असतात त्याच्यावरती आपटतात, कोलिजन होतं. त्या कोलिजनमुळे त्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. हा जो अडथळा आहे तो त्यालाच आपण विद्युत रोध असं म्हणतो. तर विद्युत रोध, आता मी विद्युत रोध किंवा करंट हा दोन टोकांमध्ये जे विभवांतर असतं त्या विभवांतराला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो किंवा मराठीत त्याला समानुपाती असं म्हणतात. समानुपाती. तसंच हेच आपण V is equal to IR असं अशा पद्धतीने पण लिहू शकतो. हे सगळ्या मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट आपण एकच गोष्ट याच्यामध्ये VI is equal to KV किंवा I into 1/K is equal to V हे एकाच इक्वेशनचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ओहम्स लॉचा. V is equal to IR सगळ्यांना माहिती असेल, आपण ओहम्स लॉ सगळे शिकलोय. तर आणि वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय, तर लांबी, काटछेदी क्षेत्रफळ म्हणजेच सेक्शनल एरिया, तापमान म्हणजे टेम्परेचर आणि मटेरियल, द्रव्य म्हणजे मटेरियल आणि भौतिक अवस्था तर त्याची लांबी. तर ह्या सगळ्या जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत I is directly proportional to V किंवा विद्युतधारा ही विभवांतराला समानुपाती असते. तर ह्याच्यावरून आपण 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर असं केलं तर 1 ओहम, ओहम हे आपण युनिट दिलंय. ओहम या शास्त्रज्ञाच्या आठवणीसाठी. विद्युत रोधाला आपण युनिट दिलेलं आहे ओहम असं. ओहम्स लॉ असा नुसता शिकव स्टेटमेंट मी जसं सांगितलं स्टेटमेंट, डेफिनेशन किंवा ह्यासारख्या गोष्टी आपल्याला खूप करायच्याच आहेत. म्हणजे हे आपल्याला करायचंच आहे. म्हणजे हे असं फक्त इंटरेस्ट निर्माण करून ते करायचं नाही असं नाही, तर ते आपल्याला करायलाच लागतं. तो आपल्या प्रोफेशनचा एक भाग आहे की टीचर म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायच्याच असतात. पण जर का तुम्ही ओहम्स लॉचं हे व्हेरिफिकेशन हे सेटअप आहे ओहम्स लॉ व्हेरीफाय करण्यासाठी लागणारा. तर ही आहे बॅटरी. हा बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. असं मुलांना सर्किट जोडून जर का दाखवलं तर परिपाथ आहे. तर आपण परिपाथ नुसता ह्याच्यावरती मध्ये काढतात, फळ्यावर काढतो, त्याच्याऐवजी जर का त्यांना जोडून दाखवतो की पॉझिटिव्ह टर्मिनल हा एमिटर आहे, एमिटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला एमिटर हा एकसर जोडणीत जोडला जातो, व्होल्टमीटर हा समांतर जोडणीत जोडला जातो. तर समांतर जोडणी म्हणजे काय, एकसर जोडणी म्हणजे काय. त्याच्यानंतर हा रिओस्टॅट आहे. रिओस्टॅटला 2 टर्मिनल असतात, दोन फिक्स टर्मिनल असतात आणि एक व्हेरिएबल टर्मिनल असतो. तर अशा पद्धतीने आपण ही सर्किटची जी जोडणी आहे ती आपण स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना सांगू शकतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण हा प्रयोग करू, इथे रिओस्टॅटचा व्हेरिएबल टर्मिनल जो आहे तो त्याची पोझिशन जर का बदलली तर आपण विभवांतर बदलू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला करंटची रिडिंग्स मिळतील. तर मी डायरेक्टली आता पुढच्या स्लाइडमध्ये रिडिंग्स घेतली आहेत.
त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. तर मी जेव्हा ओम्स व्हेरिफिकेशन लॅबमध्ये घेते त्यावेळेला मुलांना प्रत्येक ॲपरेटसची जी ॲपरेटस आता आपण त्या सेटअपमध्ये बघितलं त्याची ओळख करून देणं खूप गरजेचं असतं. आणि मुलांना म्हणजे आता 11वी 12वीच्या मुलांना आम्ही बघतो तर त्यांना एम्पियर म्हणजे करंट मीटरचं रिडिंग घेता येत नाही, व्होल्ट मीटरचं रिडिंग घेता येत नाही, रिओस्टॅट म्हणजे काय आहे, तो कसा वापरता. तर ते जर का आपण त्यांना लॅबमध्ये हे सगळ्या वस्तू आपल्या अवेलेबल असतात आणि आपण जर का वर्गात शिकवायला जाताना घेऊन गेलो आणि त्यांना दाखवलं तर त्यांना ते जास्त चांगल्या पद्धतीने कळतं. तर इथे मी एक छोटासा हे दाखवलाय की कुठच्याही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं ज्यावेळेला आपण मेजरमेंट घेतो त्यावेळेला. तर इथे आपण ह्याचा लिस्ट काउंट काय आहे असा मी प्रश्न विचारला तरी माझ्याकडे तुम्ही चॅटमध्ये उत्तर लिहू शकता, पण माझ्याकडे मला आता चॅट दिसत नाही, पण प्राची मॅडमना दिसत चॅट, तर त्या बघू शकतील उत्तरं तुमची. आता ह्याच्यामध्ये हा जो ॲमीटर दिसतोय, करंट मीटर दिसतोय, ह्याचं लिस्ट काउंट काय ते इथे ऍक्च्युअली तो काढूनही दाखवलाय. तर 2 येलो ज्या रेषा घेतल्यात आपण, एक येलो रेष 0 मार्कवर आहे आणि एक येलो रेष 0.2 मार्कवर आहे आणि हा 2 येलो रेषांच्या मध्ये 10 डिव्हिजन्स आहे. म्हणजे 10 डिव्हिजन करस्पॉन्ड टू 0.2 एम्पियर. एका डिव्हिजनचा व्हॅल्यू किती, म्हणून 0.2 अपॉन 10, त्यावरून आपल्याला एका डिव्हिजनची व्हॅल्यू मिळते 0.02 एम्पियर. अशा प्रकारे हा करंट मीटरचा म्हणजे या चित्रात दाखवलेल्या करंट मीटरचा लिस्ट काउंट आहे 0.02 एम्पियर. याचा अर्थ काय, तर पॉइंटर एका डिव्हिजनने पुढे गेला तर 0.02 एम्पियर एवढा करंट असतो सर्किटमध्ये. पॉइंटर 2 डिव्हिजननी, हे इतकं स्टुडंटला आपण एक्सप्लेन करून सांगायला पाहिजे तरच त्यांना ते रिडिंग घेता येतं, नाहीतर त्यांना रिडिंग घेता येत नाही. 2 डिव्हिजनने पुढे गेला तर 0.04 असतं, 3 डिव्हिजनने पुढे गेला तर 0.06, असं 5 डिव्हिजनने पुढे गेला तर 0.1 एम्पियर होतो, 6 डिव्हिजनने पुढे गेला तर 1.2 एम्पियर होतो, 1.02 एम्पियर होतो. तर अशा प्रकारे आपण त्यांना प्रथम रिडिंग घ्यायला शिकवायचं आहे. तर रिडिंग घ्यायला शिकवलं नाही तर त्यांना रिडिंग घेता येत नाही आणि मग सगळं आपण काय करतो, हे काय चाललंय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते त्यांना आणि आपोआपच त्यांचा इंटरेस्ट खालावतो त्याच्यामध्ये. तर ही काही रिडिंग मी घेतली होती. 0.2 व्होल्टला 0.4 एम्पियर, 3 व्होल्टला 0.6 एम्पियर. तर आपण ओम्स लॉ व्हेरीफाय करण्यासाठी आपण ग्राफचा सुद्धा वापर करतो. आता मी इथे वाय ऍक्सिस वर व्होल्टेज घेतलंय आणि एक्स ऍक्सिस वर करंट घेतलाय, सुटेबल स्केल घेतलंय आणि ग्राफ प्लॉट केलाय. जेव्हा ग्राफ प्लॉट करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 0.4 आणि 2 व्होल्ट हे ह्याचे कॉर्डिनेट्स आहेत. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 0.4 आणि 2 व्होल्ट. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 0.6 आणि 3 व्होल्ट. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 0.8 आणि 4 व्होल्ट आणि ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 0.8 आणि 1 आणि 1 एम्पियर आणि 5 व्होल्ट. त्यामुळे जर का आपण हे नेहमी मुलांना सांगते की आपण मॅथ्स मध्ये शाळेमध्ये ते शिकतात y इज इक्वल टू mx आणि इथे v इज इक्वल टू r इंटू तर y इज इक्वल टू mx ही एक स्ट्रेट लाईन असते, सरळ रेषा असते जी ओरिजिन मधनं पास होते. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण जर का ओरिजिन 0,0 घेतला तर ही जी रेषा आहे ती ओरिजिन मधनं पास व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळे ती ओरिजिन मधनं पास केली आपण आणि मग ती जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन्स मधनं पास व्हायला पाहिजे. बाकीचे पॉइंट्स हे रेषेच्या डावीकडे आणि उजवीकडे बॅलन्स असले पाहिजेत. आता इथे मी रिडिंग जशी घेतली की सगळ्याचा रेशो v अपॉन आय कॉन्स्टंट येतोय. 2 व्होल्ट अपॉन 0.4 एम्पियर म्हणजे 20/4 5 ओहम. तर हा रेझिस्टन्स आहे इथे 5 ओहम आहे. तर
तर अशा पद्धतीने तुम्ही याचा जर का स्लोप काढायचा म्हटला तर y कोऑर्डिनेट डिवायडेड बाय x कोऑर्डिनेट अशा पद्धतीने तुम्ही त्याचा स्लोप काढू शकता, किंवा या लाईनवर कुठलेही दोन पॉइंट्स घेऊन y2 - y1 अपॉन x2 - x1 हा फॉर्म्युला वापरून त्याचा स्लोप काढू शकता. आणि त्याचा स्लोप इज नथिंग बट रेझिस्टन्स ऑफ द वायर. अशा पद्धतीने आपण ग्राफ वरून सुद्धा आपल्याला रेझिस्टन्स काढता येतो. हे आपण मुलांना सांगू शकतो. हा ग्राफ जर का स्ट्रेट लाईन पासून तो ओरिजिन असेल तर आपला ओम्सला व्हेरीफाय झाला असं आपण म्हणतो. आपण आता पुढच्या स्लाइड कडे वळूया. मी हे चित्र दाखवलंय, याच्यामध्ये मला सांगा तुम्ही की विच ऑफ द टू हॅज हायर रेझिस्टन्स. हा ग्राफ म्हणजे ग्राफ हे एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन असतं आणि फिजिक्स जेव्हा तुम्ही करता फिजिक्स मध्ये आपल्याला ग्राफ किंवा कुठच्याही सायन्सच्या विषयामध्ये किंवा इतर कुठच्याही विषयामध्ये जेव्हा ग्राफ येतो तेव्हा ग्राफ वरनं काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन, या नुसत्या उभ्या आडव्या लाईन्स नाहीयेत तर या चित्रावरून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळत असते. ती काय इन्फॉर्मेशन आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन लाईन काढल्या, 1 आणि 2 हे दोन कंडक्टर आहेत, कंडक्टर 1 आणि कंडक्टर 2. तर ओहम्स लॉ त्याच्यासाठी आपण ओहम्स लॉची रीडिंग घेतली आणि एक ग्राफ प्लॉट केलाय. आता या ग्राफ मध्ये कंडक्टर ए ची रेषा अशी आहे, ऑरेंज कलरने दिसते ती, आणि कंडक्टर 2 ची रेषा ग्रीन कलरने दिसते ती आहे. तर त्याच्यामध्ये कुठच्या कंडक्टरचा रेझिस्टन्स जास्त आहे आणि कुठच्या कंडक्टरचा रेझिस्टन्स कमी आहे, दोन्ही हे आपण सेम स्केलला प्लॉट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याची कंपॅरिझन करू शकतो. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता. 1-2 मिनिटात उत्तर देते तुम्हाला. याचं विचार करा. अर्थातच मागे मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे आर बरोबर स्लोप आहे. ग्राफचा स्लोप म्हणजे रेझिस्टन्स असतो. जेव्हा व्होल्टेज आपण वाय ऍक्सिस वर घेतो, ज्यावेळेला व्होल्टेज आपण वाय ऍक्सिस वर घेतो तेव्हा आर हा स्लोप असतो. त्याच्यामुळे आपण जर का बघितलं तर 1 नंबरची जी लाईन आहे तिचा स्लोप जास्त आहे आणि 2 नंबरची जी लाईन आहे तिचा स्लोप कमी आहे. त्यामुळे साहजिकच 1 नंबर या कंडक्टरचा रेझिस्टन्स जास्त आहे. सो R1 इज ग्रेटर दॅन R2. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना विचारू शकता. हे 2 वेगवेगळे कंडक्टर द्या, त्याचे ग्राफ प्लॉट करा आणि त्याचं मुलांना विचारा. ते म्हणजे मुलांना ग्राफ कसा वापरायचा, ग्राफचा उपयोग काय. ग्राफ हे ते मॅथमॅटिक्स मध्ये शिकतात, पण फिजिक्स मध्ये आपण तो वापरतो. मॅथ्स मध्ये ते शिकतात, पण जेव्हा आपण फिजिक्स मध्ये तो वापरत असतो तो आता y इज इक्वल टू mx स्ट्रेट लाईन वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते. इथे आपण ओम्स लॉ ची पडताळणी करण्यासाठी, व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण ग्राफ कसा वापरू शकतो आणि 2 रेझिस्टन्स कम्पेअर करण्यासाठी आपण ग्राफ कसा वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्यांना ग्राफचा वापर करून हे सांगू शकतो. ग्राफ आपण मुलांना प्लॉट करायला देऊ शकतो, 2 वेगवेगळी रिडिंग देऊन आणि त्याची कंपॅरिझन करायला सांगू शकतो. तर आता जो रोध असतो, रोध म्हणजे आर जी अपॉन आय हा रेशो, याला आपण रोध म्हटलं, त्याचं युनिट ओहम असं आहे. आपण आर या अक्षराने दाखवतो. तर हा जो रोध असतो तो रोध कशामुळे निर्माण होतो हे मी ऑलरेडी एकदा बोलले, परत एकदा स्लाइड आहे तर परत एकदा थोडं एलॅबोरेट करते. तर हे जे ऍटम्स असतात, ऍटम्स आणि आयन्स जे असतात त्यांच्यावरती इलेक्ट्रॉन्स कोलाइड होतात. त्यांच्या सरळ रेषेत जर का तो इलेक्ट्रॉनच्या सरळ रेषेत जर का ऍटम आला तर तो कोलाइड होतो आणि कोलिजन झाल्यानंतर तो दुसऱ्या दिशेने परत नवीन दिशेने नवीन गतीने मुवमेंट त्याची सुरू होते. तर अशा प्रकारे त्यांची सरासरी रॅन्डम मोशन चाललेली असते आतमध्ये. तर हे जे कोलिजन्स असतात तर ते कोलिजन त्यांच्या मुवमेंटला
अडथळा करतात. आता बघा, एका एका इलेक्ट्रॉनच्या ह्याच्यामध्ये जास्त वेळ जर का ऍटम आलाच नाही तर तो जास्त अंतर पुढे जातो साहजिकच, बरोबर आहे. इथपर्यंत मी आता मुद्दामच दाखवते की या रेषेमध्ये कुठेही तो आलाच नाही तर परंतु जर का इथे एक ऍटम आला, इथे एक ऍटम आला, तर प्रत्येक ऍटमच्या तिथे त्यांचं कोलिजन होतं. कोलिजन झाली की त्याची दिशा बदलते, गती बदलते, एनर्जी ऍब्सॉर्ब होते. नवीन एनर्जी जोपर्यंत त्या इलेक्ट्रॉनला परत मिळत नाही तिथे तो जो इलेक्ट्रॉन असतो त्या ऍक्च्युली त्या ऍटमच्या ऑर्बिटमध्ये तो ऍब्सॉर्ब होतो. त्यामुळे तो जोपर्यंत त्याला परत नवीन गती मिळत नाही, नवीन ऊर्जा मिळत नाही फ्री होण्यासाठी, तोपर्यंत तो त्या ऍटमच्या भोवतीच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत राहतो. पण लवकरच त्याला परत नवीन ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा मिळाली की तो परत नवीन गतीने, नवीन ऊर्जेने, नवीन दिशेने परत मुवमेंट याची सुरू होते. तर रोध कशामुळे निर्माण होतो, तर जी कोलिजन्स असतात आतमध्ये त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी होते, त्यामुळे त्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे रोध निर्माण होतो त्या प्रवाहाला. हा जो रोध असतो लक्षात आलंय की हे आपण पटकन बघूया, कारण याच्यासाठी मी एक अॅनालॉजी दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे रोध हा वाहकाच्या लांबीला म्हणजे लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आता डायरेक्टली प्रपोर्शनलचा शब्द मी विसरले, मगाशी माझ्या समोर होता, पण हरकत नाही, मराठी मीडियमच्या लोकांना आता तो कळला असेल. आणि काटछेद किंवा एरियाला, क्रॉस सेक्शनल एरियाला, काटछेदी क्षेत्रफळाला किंवा क्रॉस सेक्शनल एरियाला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. या दोन्हीची आपण जरी दोन्ही स्टेटमेंट जर आपण एकत्र केली तर आपल्याला एक नियम मिळतो, R इज इक्वल टू रो L अपॉन A. ही जी रो आहे याला समानुपातता स्थिरांक आहे, म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. तो कॉन्स्टंट आहे आणि त्याला रोधकता किंवा रेझिस्टिव्हिटी असं म्हणतात. तर रेझिस्टिव्हिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. एकाच एखादं मटेरियल घेतलं तर युनिट म्हणजे त्याची लांबी, युनिट लेंथ घेतली त्याची, युनिट लेंथ म्हणजे कुठच्याही एककामध्ये, तुम्ही जर का एसआय युनिट घेत असाल तर 1 मीटर, सीजीएस युनिट घेत असाल तर 1 सेंटीमीटर, असं तुम्ही काही घेऊ शकता. तर युनिट लेंथ आणि त्याची युनिट क्रॉस सेक्शनल एरिया घेतली म्हणजे ए पण 1 आहे आणि एल पण 1 आहे. तरी तिथे त्याचा काहीतरी रेझिस्टन्स असतो. In that case, I will write here, R is equal to rho. Okay. तर कुठल्याही मटेरियलचा युनिट लेंथ आणि युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण जर का घेतली तर जो रेझिस्टन्स असतो त्या रेझिस्टन्सला रेझिस्टिव्हिटी असं म्हणतात किंवा रोधकता असं म्हणतात. रोधकता आणि रेझिस्टन्स किंवा रोध या दोन सेम क्वांटिटीज नाहीयेत. रेझिस्टन्सचं युनिट ओहम आहे आणि रेझिस्टिव्हिटीचं युनिट हे ओहम मीटर आहे. याचं कारण असं आहे की तिथे आपण 1 मीटर अपॉन 1 मीटर स्क्वेअर, तर 1 जरी कॅन्सल झाला तरी मीटर अपॉन मीटर स्क्वेअर कॅन्सल होत नाही, इथे युनिट आहे आणि त्याच्यामुळे रेझिस्टिव्हिटीचं युनिट हे ओहम मीटर आहे, रेझिस्टन्सचं युनिट हे ओहम आहे. आणि 1 मीटर आणि 1 क्रॉस सेक्शनल एरिया जेव्हा युनिट असेल त्यावेळेला जो रेझिस्टन्स असतो त्या रेझिस्टन्सला आपण रेझिस्टिव्हिटी असं म्हणतो.
की प्रत्येक मटेरियल जर का तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल घेतली आणि त्याचा एक युनिट म्हणजे एक सेंटीमीटरचं तुम्ही घेऊ शकता आणि त्याची रेझिस्टिव्हिटी त्याचा रेझिस्टन्स जर का मेजर केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक मटेरियल बदललं की त्याचा रेझिस्टन्स बदलतो. त्याच्यासाठी आपण एक इथे बघा, इथे एका बॉटलला आपण आपलं जे पेन असतं त्याची ते कापून त्याचं जे नॉझल आहे इथे छोटं नॉझल क्रॉस सेक्शनल एरिया किंवा काठचे क्षेत्रफळ कमी आहे आणि इथे जास्त आहे आणि जर का आपण त्या बॉटलमध्ये पाणी भरलं तर तुमच्या लक्षात येईल की जिथे क्षेत्रफळ जास्त आहे तिथे प्रवाह जास्त आहे आणि जिथे क्षेत्रफळ कमी तिथून प्रवाह कमी आहे. धनभार म्हणजे पाण्याचा प्रवाह म्हणजे चार्जेसचा फ्लो, ही आपली एनालॉजी आहे. तर इथे फ्लो जास्त आहे आणि इथे फ्लो कमी आहे, म्हणजेच फ्लो जास्त आहे याचाच अर्थ इथे रेझिस्टन्स कमी होतोय, म्हणजेच रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. एरिया वाढली की फ्लो जास्त होतो, करंट जास्त वाहतोय म्हणजेच रेझिस्टन्स कमी आहे आणि करंट कमी वाहतोय म्हणजेच रेझिस्टन्स जास्त आहे. म्हणजेच एरिया वाढली की रेझिस्टन्स कमी होतो, एरिया कमी झाली की रेझिस्टन्स वाढतो. हे अतिशय छान पद्धतीने इथे मुलांना कळू शकतो. स्लाइड आपण इथे आपण अशीच तशीच एक बॉटल घेतली आणि त्या बॉटलमध्ये जर का तुम्ही अशा खुणा करून घेतल्यात आणि इथून या पातळीपासून या पातळीपासून या पातळीपर्यंत किती वेळ लागतो ते जर का आपण बघितलं वेगवेगळ्या नॉझल लावून तर आपल्या असं लक्षात येईल की जिथे आपण बारीक नॉझल लावलं होतं तिथे 25 सेकंद वेळ लागला. जिथे थोडं मोठं नॉझल होतं तिथे एरिया जास्त होती तिथे 20 सेकंद वेळ लागला. त्याच्यावर लक्षात येतं. म्हणजे आता आपल्या इथे आपला फॉर्म्युला काय आहे, I इज इक्वल टू Q अपॉन T. तर वेळ जेव्हा जास्त लागतो तेवढंच पाणी म्हणजे एका लेवल पासून दुसऱ्या लेवल पर्यंत तर पाण्याची क्वांटिटी तेवढीच आहे, म्हणजे चार्ज तेवढाच आहे आपला आणि तेवढाच चार्ज फ्लो व्हायला एकीकडे 25 सेकंद लागतात आणि एकीकडे 20 सेकंद लागतात. म्हणजेच जिथे 25 सेकंद लागतात तिथे जास्त वेळ लागतोय, म्हणजे करंट कमी फ्लो होतोय. करंट कमी फ्लो होतोय म्हणजेच रेझिस्टन्स तिथे जास्त आहे आणि जिथे करंट जास्त फ्लो होतोय तिथे रेझिस्टन्स कमी आहे. तसंच आपण जर का इथे पाईपची लांबी वाढवली, इथे डबल लांबी घेतली आणि इथे या बॉटलची जेवढी ह्या बॉटलला लावलेला जो पाईप आहे त्याच्यापेक्षा डबल लांबी इथे घेतली तर आता मी एक्झॅक्टली लांबी किती आहे हे सांगत नाही तुम्हाला, तर लांबी जास्त आहे. तर जेव्हा लांबी जास्त असेल तेव्हा वेळ जास्त लागतोय, याचाच अर्थ वेळ जास्त लागतोय याचाच अर्थ करंट कमी फ्लो होतोय. करंट कमी फ्लो होतोय याचाच अर्थ रेझिस्टन्स जास्त आहे. तर लांबी वाढवली की रेझिस्टन्स वाढतो. पुढच्या स्लाइडकडे बघूया. त्याच एनर्जी आपण जेव्हा हे रेझिस्टर्स आपण वेगवेगळ्या जोडणीमध्ये जोडू शकतो. ते एकसर जोडणी, इथे एकसर जोडणी दाखवली आहे डायग्राम मध्ये. एकसर जोडणीमध्ये ज्या वेळेला आपण एका पाईपच्या पुढे दुसरा पाईप लावला तर अर्थातच त्याची लांबी वाढणार आहे. वेगवेगळी क्रॉस सेक्शनल एरिया असलेले जरी आपण पाईप एका पुढे एक लावले तरी सुद्धा याची लांबी पण वाढते, लांबी वाढणारच आहे आणि त्याच्यामुळे त्याचा करंट कमी होणार आहे आणि करंट कमी झाल्यामुळे म्हणजे त्याचा रेझिस्टन्स वाढणार आहे. तर ज्या वेळेला एकसर जोडणीमध्ये जोडले जातात रेझिस्टन्स तेव्हा त्याची लांबी, तेव्हा त्याचं रेझिस्टन्स कमी. आता हे
पॅरलल जोडलेले आहेत. तर पॅरलल जोडलेले तर एक मुद्दाम हे एका लेवलला जोडलेले दाखवले, कारण एका लेवलला पाण्याची लेवल सेम असते. ज्यावेळेला हे एका समांतर जोडणीमध्ये जोडले जातात त्यावेळेला यांच्या दोन्ही टोकांमधली विभवांतर सेम असतं. म्हणजे या सर्व R1 R2 R3 जे R3चं C ह्या टोकाचं विभव हे सेम आहे आणि D ह्या टोकाचं विभव पण सेम, D ह्या टोकाचं विभव सेम आहे. आणि C आणि D मध्ये जे विभवांतर आहे ते R1 R2 आणि R3 या तिन्ही वाहकांमध्ये विभवांतर सेम आहे. तर म्हणून आपण हे एकाच लेवलला जोडलेले आहेत, कारण ते सेम विभवांतर आहे. आणि सेम विभवांतराला जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळे रेझिस्टर लावता, म्हणजेच ते पॅरलल लावले गेलेले आहेत, समांतर जोडणीमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि समांतर जोडणीमध्ये जोडले जातात त्यावेळेला जास्त रेझिस्टर आहेत तरी सुद्धा तुम्ही बघा दोन्हीकडनं फ्लो होतोय, त्याच्यामुळे फ्लो वाढलेला इथे, त्यामुळे करंट जास्त फ्लो होतोय. कमी वेळात करंट जास्त फ्लो होतो, याला 16 सेकंद लागतात. कमी वेळात जास्त करंट फ्लो होतो म्हणजेच दोन्ही नॉझलला लागणाऱ्या वेळापेक्षा हा वेळ कमी आहे. म्हणजे दोन्ही नॉझल मधनं होणाऱ्या फ्लो पेक्षा जास्त फ्लो इथे आहे, म्हणजे दोन्ही नॉझलच्या पेक्षा कमी रेझिस्टन्स इथे आहे. म्हणजे समांतर जोडणीमध्ये ज्या वेळेला रेझिस्टर जोडले जातात त्यावेळेला त्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह परिणामी रोध हा त्यांचा कमी होतो. शिक्षणासाठी एक छोटं उदाहरण दिलंय. 40 ओम आणि 10 ओम याच्यामध्ये EMF 50 व्होल्ट आहे. 40 ओम आणि 10 ओम सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि 2 ओम 40 ओम आणि 10 ओम समांतर जोडणी जोडलेले आहेत आणि त्याचा जो परिणामी रेझिस्टर किंवा परिणामी रोध आहे तो 2 ओमच्या एकसर जोडणी जोडलेला आहे. तर ह्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. फिजिक्स मध्ये न्यूमरिकल सोडवणे हे खूप महत्वाचं असतं, पण आज वेळेअभावी कारण मला बरेच अजून थोडा टॉपिक पण कव्हर करायचा आहे, त्याच्यामुळे मी न्यूमरिकल जास्त घेतले नाहीये. पण आपण प्रत्येक छोट्या टॉपिक नंतर न्यूमरिकल देणं महत्वाचं असतं, कारण आपण जे शिकतो ते प्रत्यक्ष अप्लाय करण्यासाठी. म्हणजे आता आपण शिकलो समांतर जोडणी किंवा एकसर जोडणी, पण त्याच्यावर अवलंबून जर का तुम्ही 4-5 न्यूमरिकल त्यांच्याकडनं सोडवून घेतली तर त्यांना कळतं की नक्की आपण हे काय शिकलो. आणि जो छोटा टॉपिक तुम्ही घेतला त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावरती न्यूमरिकल द्या, म्हणजे त्यांना लगेचच त्याची प्रॅक्टिस होते न्यूमरिकल सोडवायची आणि त्यांना जास्त चांगल्या रीतीने कळते की आपण हे सगळं का करतोय आणि कशासाठी करतोय, त्याचं ऍप्लिकेशन कळतं. तर हे झालं याचं न्यूमरिकल, ते मी सोडवणार नाहीये, ते शिक्षकांसाठी दिलेलं आहे. ह्या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळे अप्लायन्सेस दिसत आहेत. आपली होम अप्लायन्सेस आहेत. पहिल्या याच्यामध्ये बल्ब दिसतोय, ग्लो झालेला बल्ब आहे. दुसऱ्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक आयरन आहे, इस्त्री. तिसऱ्या याच्यामध्ये टोस्टर आहे. चौथी इमेज आहे इलेक्ट्रिक केटल आहे. हा बॉयलर आहे आणि हे इलेक्ट्रिक कॉईल. तर ही सर्व जवळजवळ सगळ्यांच्या घरात ही इक्विपमेंट्स असतातच. तर इथे काय वापरलं जातं? तर सर्व शिक्षकांनी त्यांच्या चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे की इथे इलेक्ट्रिसिटीचा कुठला म्हणजे धारा विद्युतचा कुठचा परिणाम आपण इथे वापरला जातो. बरोबर आहे, काही शिक्षकांनी बरोबर लिहिलेले आहे. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणजे हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट का होतो? उष्णता कशामुळे निर्माण होते? उष्णता कशामुळे निर्माण होते हा एक माझा पहिला प्रश्न. हे जे मगाचं चित्र आपण बघितलं तर त्याचाच मी परत एकदा वापर करते की हे जे इलेक्ट्रॉन जो फिरत असतो आता ऋण अग्राकडनं धन अग्राकडे इलेक्ट्रॉन जो फिरत असतो
तो त्याच्या रसात येणाऱ्या, त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक ऍटमवर कोलाईड होतो. इलेक्ट्रॉनवर पण कोलाईड होतो, आयनवर पण कोलाईड होतो, ऍटमवर कोलाईड होतो. आणि या कोलिजनमुळे त्याची ऊर्जा कमी होते. ही ऊर्जा कोणाला दिली जाते, तर त्या आयनला किंवा ऍटमला दिली जाते. आणि त्याच्यामुळे त्यांची थर्मल एनर्जी, त्यांची औष्णिक ऊर्जा वाढते त्या ऍटमची. ते ऍटम सुद्धा कंटिन्युअस व्हायब्रेटरी ऑसिलेटरी मोशन मध्ये असतात. ते एका स्थिर जागी नसतात, जरी ते दिसले स्थिर जागी तरी ते कंटिन्युअस व्हायब्रेशन मध्ये असतात. तर ते व्हायब्रेशन जे असतात ऍटमची, ती जास्त अँप्लिट्यूडची व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांची थर्मल एनर्जी किंवा औष्णिक ऊर्जा वाढते आणि त्याच्यामुळे तो कंडक्टर जो असतो तो गरम होतो. अशा प्रकारे उष्णता निर्माण होते. इलेक्ट्रॉनची ऊर्जा कुठून येते ती उष्णता, तर इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी होते आणि ती ऊर्जा उष्णता म्हणून निर्माण होते कंडक्टरमध्ये. तर आता ह्याचा उपयोग आपण आता सगळे जे अप्लायन्सेस बघितले त्याच्यामध्ये करून घेतलेला आहे. तर ज्या वेळेला करंट फ्लो होतो त्यावेळेला ऊर्जा वाढते. इलेक्ट्रिक हीटर आपण पाणी गरम करण्यासाठी वापरले जातात किंवा थंड प्रदेशामध्ये हीटर कॉईल असतं ते वापरलं जातं उष्णता निर्माण करण्यासाठी, कारण ते रेडिएट पण करतं, हीट रेडिएट पण करतं. आजूबाजूची हवा पण त्याच्यामुळे गरम होते. किंवा इस्त्री गरम होते, त्याच्यामुळे आपण कपड्यांना इस्त्री करू शकतो. त्याच्यामध्ये पण एक कॉईल असतं. तर आता हे जे कॉईल वापरलं जातं ते कसं वापरलं जातं, कुठलं वापरलं जातं, किंवा कधी कधी वितळ तार नावाचं एक वितळ तार म्हणजे फ्यूज हा शब्द आपण जास्त वेळेला ऐकलेला असतो, पण मराठीमध्ये वितळ तार म्हणतात त्याला. तर हे वितळ तारेचं चित्र आहे. ही वितळ तारी अलॉय लीड आणि टीनच्या अलॉयनी बनवलेली असते आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट 200 डिग्री सेल्सिअस असतो. तर म्हणजे लो मेल्टिंग पॉईंट आहे. तर याचा उपयोग काय, तर ज्या वेळेला एखाद्या अप्लायन्स मध्ये इलेक्ट्रिकल अप्लायन्स जेव्हा आपण वापरत असतो त्यावेळेला कधीतरी फ्लक्च्युएशन्समुळे जास्त व्होल्टेज निर्माण होतं, जास्त करंट ओढला जातो, जास्त करंट खेचला जातो. आणि तो जास्त करंट खेचला गेला तर जे अप्लायन्स असतात तेवढे त्याची जर कपॅसिटी नसेल तर ते खराब होऊ शकतं. त्याचप्रमाणे शॉर्ट सर्किट झालं तर आग सुद्धा लागू शकते, कारण इन्सुलेशन जे असतं ते वितळून जर का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर जर का एकमेकांच्या संपर्कात आल्या तर त्या वितळू शकतात आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग सुद्धा लागू शकते. तर अशी परिस्थिती टाळण्यासाठी फ्यूज हा आपण एकसर जोडणीमध्ये जोडलेला असतो आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा द्रावणांक हा कमी असल्यामुळे जास्त करंट वाढला की एका ठराविक लिमिटच्या पुढे करंट गेला तर तो वितळतो आणि तो वितळल्यामुळे ते खंडित होतं. जो परिपात असतो तो खंडित होतो आणि खंडित झाल्यामुळे जे पुढे लावलेलं जे अप्लायन्स असतं ते वाचतं, ओव्हरलोड करंटच्या ओव्हरलोड होण्यापासून वाचतं. याची रेझिस्टिव्हिटी हाय असणार. हे जे लीड टिन अलॉय असतं त्याची हाय रेझिस्टिव्हिटी, कारण रेझिस्टन्स नसेल तर उष्णता पण रेझिस्टन्स कमी असेल तर उष्णता पण कमीच निर्माण होणार. तर उष्णता निर्माण नाही झाली तर तो मेल्ट पण नाही होणार. त्याच्यामुळे रेझिस्टन्स जास्त आणि मेल्टिंग पॉइंट कमी अशा पद्धतीने जे मटेरियल असतं त्याचा आपण वापर करतो. तर अशी वेगवेगळी मटेरियल्स कशी सिलेक्ट करायची, तर आपण एक हा रेझिस्टिव्हिटी कॉपर हे एक मेटल आहे. हे 3 ग्राफ आहेत. रेझिस्टिव्हिटी म्हणजेच रोधकता आणि मेटल रोधकता आणि नायक्रोम हे एक अलॉय आहे आणि रेझिस्टिव्हिटी ऑफ इथे सेमीकंडक्टरची. तर कॉपर, नायक्रोम आणि सेमीकंडक्टरचे रेझिस्टिव्हिटी आणि टेम्परेचरचे ग्राफ आहेत हे 3. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की पहिल्या ग्राफ मध्ये जर का तुम्ही बघितलं आपण आतापर्यंत असं शिकलो की ओहम्स लॉ प्रमाणे ओहम्स लॉ जर का असेल तर ही सरळ लाईन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण जर का त्याचं टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टन्स वाढतो अँड देन आपण आपला फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू I R.
कॉन्स्टंट, आर हा कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो असं आपण म्हणतो. पण जर हायर टेम्परेचरला जर का रेझिस्टन्स वाढला, इथे तुम्ही बघितलं तर टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो. या लिनियर नाहीये रेझिस्टिव्हिटी आणि टेम्परेचरचा ग्राफ. याचाच अर्थ हायर टेम्परेचरला रेझिस्टन्स खूप जास्त प्रमाणात वाढतो. आणि म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतोय त्याचा. तर टेम्परेचर इज नो लॉंगर कॉन्स्टंट बट इट इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. तर हायर टेम्परेचरला अशा प्रकारे ओमचा कोलॅप्स होतो. शिक्षकांना हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं तर नायक्रॉनचा रेझिस्टिव्हिटी आणि टेम्परेचरचा ग्राफ आपण इथे बघतोय. तर हा बऱ्यापैकी स्ट्रेट आहे. इंडिव्हिज्युअल नायक्रॉनचा रेझिस्टिव्हिटी आणि टेम्परेचरचा ग्राफ आहे. तर तुम्ही टेम्परेचर जर का बघितली तर 200, 300, 400, 600, 800 केल्विन एवढ्या टेम्परेचरला सुद्धा स्टेडी आहे. आणि एवढ्या टेम्परेचरला सुद्धा म्हणजे टेम्परेचर जर 200 पासनं 800 पर्यंत एवढी वाढ झाली टेम्परेचर मध्ये, तरी रेझिस्टन्स मध्ये फार कमी वाढ होती. त्याच्या रेझिस्टन्स वाढतोय पण खूप कमी प्रमाण, त्याचं प्रमाण रेझिस्टन्स वाढण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे खूप मोठ्या रेंजवर त्याचा रेझिस्टन्स हा कॉन्स्टंट राहतोय. वी कॅन टेक इट ॲज कॉन्स्टंट आपण आपण ॲझ्युम करू शकतो की रेझिस्टन्स कॉन्स्टंट आहे. कारण 200 ते 800 केल्विन टेम्परेचर एवढ्या रेंजमध्ये त्याचा रेझिस्टन्स फक्त 1 ओहमनी सुद्धा वाढत नाहीये. हे त्याच्यामुळे आपण नायक्रॉन हे मटेरियल रेझिस्टन्स बनवण्यासाठी वापरलं जातं. तर अशा प्रकारे आता ग्राफचा उपयोग, तर जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करतो तेव्हा आपल्याला त्या मटेरियलची टेंडन्सी कळते, त्याची रेझिस्टिव्हिटी, टेम्परेचर हे सगळं आपण शिकलो. पण ते शिकल्यानंतर हे आता आपण किती गोष्टी आपण वापरतोय, आपण विद्यार्थ्याला लक्षात आणून द्यायला पाहिजे त्यावेळेला की आपण रेझिस्टिव्हिटी हे वेगळं गोष्ट शिकलो. टेम्परेचर तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी शाळेमध्ये, ग्राफ हे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकता. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित करून आपण इथे नायक्रॉन ह्या मटेरियल एक वेगळं शिकलोय. नायक्रॉन या मटेरियलची रेझिस्टिव्हिटीचा आणि टेम्परेचरचा ग्राफ आपण प्लॉट केलाय आणि त्याच्यावरून आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते ती अशी आहे की अशा प्रकारे आपण किती वेगवेगळ्या गोष्टी, हे इंटिग्रेटेड लर्निंग आहे हे. तर एकाच गोष्ट आपण एकाच दिशेने शिकत नाही जात, तर आपण शिकलेल्या सर्व गोष्टी एकाच उदाहरणात वापरतोय. शिकलेल्या अनेक गोष्टी आपण एकाच उदाहरणात वापरतोय. हे पण आपल्याला इथे मुलांना अंडरलाईन करून द्यायला पाहिजे आपण की म्हणजे आयुष्यात आपण अनेक गोष्टी 1ली पासून 10वी पर्यंत 11वी 12वीत अनेक गोष्टी शिकतो आणि अनेक गोष्टी अनेक वेगवेगळ्या प्रसंगात एकत्र करून त्याचा आपण वापर करून त्याचा उपयोग करत असतो काहीतरी डिसिजन घ्यायला. हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. एकदा मागच्या सेव्ह करता एक सेमीकंडक्टरची, तर सेमीकंडक्टर विषयात मी आता शिकत नाही कारण आता टाइम इज गोइंग टू बी अप. सो पण बघून घ्या सेमीकंडक्टरची रेझिस्टिव्हिटी म्हणजे सेमीकंडक्टरचा रेझिस्टन्स टेम्परेचर वाढलं की कमी होतो. आता याच्यावरती विचार करू शकतात शिक्षक. शाळेमध्ये मला वाटतं सेमीकंडक्टर हे जास्त कव्हर केलेलं नाहीये, 11वी 12वीला ते कव्हर होतं. तर सेमीकंडक्टर म्हणजे काय, सेमीकंडक्टरची रेझिस्टिव्हिटी कमी होते, तर ह्या गुणधर्माचा उपयोग करून सेमीकंडक्टरचा कसा उपयोग केला जातो. आणि सेमीकंडक्टर हे जे इलेक्ट्रॉनिक्सची जी ब्रांच निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये सगळं सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टरवर सगळी जी इमारत इलेक्ट्रॉनिक्सची बांधली गेली आहे ती सेमीकंडक्टरवर बांधली गेलेली आहे. तर ही किती महत्वाचा गुणधर्म आहे. आणि म्हणजे ते आपण जे शिकतो त्याचा उपयोग होतो हे मुलांच्या लक्षात आलं पाहिजे. नाही तर शिकण्याचा आणि डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी रिलेट जर का आपण त्याची केल्या नाही तर त्याचा उपयोग काय आणि कशाला करायचं असं जर का मुलांना वाटलं तर
त्यामुळे त्यांचं लर्निंग कमी होतं. तर हे ठीक आहे. आता एवढं मी सांगून माझं प्रेझेंटेशन मी संपवते. So thank you so much. Prachi, over to you. येस, थँक्यू सो मच प्राजक्ता मॅडम. खूपच छान सुंदर प्रेझेंटेशन होतं आणि स्पेशली जे व्हिडिओज होते ते खूपच सुंदर होते आणि असे एक्सपेरिमेंट्स तुम्ही दाखवले जे की सगळ्यांनाच, सगळ्या टीचर्सना करणं अगदी सहज शक्य आहे. खूप इन्स्ट्रुमेंट्स म्हणा किंवा खूप काहीतरी आपल्याला लागणार आहे हे असं नाहीये. साध्या साध्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात किंवा लॅबमध्येही सापडतात शाळेच्या, त्या वापरून आपण ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत जे मुलांना थिओरॉटिकली तर माहिती असतात, म्हणजे त्याचं जर तुम्ही डेफिनेशन विचारलं तर ते माहिती असतं, पण ऍक्च्युली कसं वर्कआउट होतं हे सांगणं खूप महत्वाचं असतं. कारण ह्या अशा गोष्टी जर ह्या स्टेजेसला म्हणजे 7वी, 8वी, 9वी च्या स्टेजला मुलांना जर अशा दिसल्या नाहीत समोर, तर हळूहळू त्यांची रुची जी आहे विज्ञानाविषयीची ती कमी होते आणि विज्ञान फक्त पुस्तकात असतं ते वेगळं आणि आपल्याला जे दिसतं ते वेगळं, अशी त्यांची संकल्पना बिल्ड होत राहते. तर खूपच सुंदर मॅडम, थँक्यू सो मच. इट वॉज अ व्हेरी नाईस सेशन. आणि काही प्रश्न असतील तर प्लीज तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. तुम्ही जर हँड रेस केला तर मी अनम्यूटही करेन तुम्हाला स्पेसिफिक टीचर्सना. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज प्रश्न तुमचे चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा हँड रेस पण करू शकता. आणि मीनवाईल आम्ही जी पोस्ट टेस्टची लिंक आहे, माझे जे कलिग्स आहेत ते इथे चॅटबॉक्स मध्ये टाकतील. एक हँड रेस दिसतोय मला, सुजाता वाबळे मॅडम, तुम्ही आता बोलू शकता. सुजाता मॅडम, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हा मॅडम, आवाज येतोय का? हो, येतोय. हा मॅडम, व्हेरी थँक्स मॅडमला आणि तुम्हाला की तुम्ही हे लेक्चर अटेंड, म्हणजे आम्हाला अटेंड करायला सांगितलं. कारण माझ्याकडे 2018 पासून सायन्स आलंय आणि मला स्वतःला खूप अडचणी होत्या. आणि जसं मॅडमनी सांगितलं की डेफिनेशन किंवा युनिट आणि हे मी त्याचाच आधार घेऊन मुलांना शिकवायचे. पण आज म्हणजे मला असं जाणवलं, म्हणजे आमच्याकडे शाळा स्कूल चालू आहे पण मी एकटी स्टाफ रूम मध्ये बसून क्लास म्हणजे हे लेक्चर अटेंड केलं तर याचा निश्चित उपयोग होईल. आणि आमच्याच संकल्पना अशा म्हणजे स्पष्ट झाल्या फिजिक्स मधल्या. तर मला असं आणखीन म्हणायचं की मॅडमनी आणखीन दुसरे सेशन जरी घेतले तरी आम्ही म्हणजे त्याचं स्वागत करू. आणि तुम्हा सर्वांचंच आम्ही सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी म्हणजे परत एकदा धन्यवाद देते. एवढंच. ओके, थँक्यू मॅडम. तुमचा हे जे काही फीडबॅक होता हा खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आणि तुम्ही जे सजेशन दिलंय की अजून असे सेशन असले तरी तुम्हाला आवडेल अटेंड करायला, तर आम्ही नक्की विचारात घेऊ. आणि मॅडम, प्राजक्ता मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय याच्यावर? सगळ्यांचे धन्यवाद. मी तुमच्यासारखीच टीचर आहे आणि माझे फक्त इतक्या वर्षांमध्ये जे काय मला जाणवलं मुलांशी इंटरॅक्ट करताना, त्यावरून मी एक तुमच्याशी माझे म्हणजे मी प्रथम तुमचे आभार मानते प्राची तुझे की तुम्हाला संधी दिलीस इथे हे करण्यासाठी. कारण आपले विचार असतात ते आपण जास्तीत जास्त म्हणजे संवाद साधला जातो. इथे मी काही खूप मोठी नाही आहे, म्हणजे अजून खूप करण्यासारखं काही आहे. मला असं वाटतं की काहीच करत नाही, तर मला खूप काही करण्यासारखं आहे अजून. तर पण तरी पण जे काय आतापर्यंत मला जाणवलेल्या गोष्टी ह्या एवढ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकले मी तुझ्यामुळे आणि आयसमुळे. आणि तसंच ह्या शिक्षकांना पण काही असेल तर ते पण त्यांच्यामध्ये संवाद साधू शकतात. आणि संवाद निर्माण होणं हे गरजेचं आहे. संवादातूनच पुढे शिक्षण पुढे जातं. डेफिनेशन आणि ते तर सांगायचंच आहे आपल्याला, म्हणजे ते सांगायचं नाही असं नाही करायचंय. डेफिनेशन, डेरिव्हेशन, व्याख्या हे सगळं सांगायचंच आहे. पण त्याचबरोबर ते जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कसं करावं हे आपण ह्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. एवढंच. ठीक आहे, नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. आणि अजूनही काही प्रश्न आहेत. मी जस्ट प्रभात जैन जे आहेत त्यांना अनम्यूट करते आता. प्रभात सर, तुम्ही विचारू शकता प्रश्न. नमस्ते मॅडम. सर, तुम्ही तुमचा व्हिडिओ जरी ऑन केला तरी चालेल, म्हणजे आम्हाला दिसू शकाल. तुम्ही अलाव करा ना मॅडम, तर मी केलं स्टार्ट करतो. केलं व्हिडिओला.
हा. नमस्ते मॅडम, अतिशय सुंदर झालं व्याख्यान तुमचं. मी स्वतः फिजिक्सचाच आहे आणि त्यामुळे मला तर खूप छान वाटलं. पण अजून मॅडम असं जर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये जर असं काही अरेंज करता आलं ना तर जरा चांगलं होईल, कारण तो जरा कन्सेप्ट थोडासा मुलांना पण थोडा अवघड जातो. नक्कीच बाकी सर, मी खूप नोट छान डाऊन. वाटलं अतिशय. धन्यवाद सर, नोट डाऊन केलेला आहे. आणि आम्ही पुढे जेव्हा अजून हे जे आपला जो कोर्स आहे तो कंटिन्यू करू, तेव्हा हे सगळे सेशन्स आम्ही घेऊ त्याचे. हो मॅडम, मी चिंचवड येथे सौ ताराबाई मुठ्ठा कन्या प्रशाला या ठिकाणी कार्यरत आहे. BSc BA मॅथ सायन्स शिकवतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, थँक्यू. सुभाष, मिस्टर सुभाष भुरकुले सर, तुम्हाला मी अनम्यूट करते, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. हो सर. हा, बुरकुले सर बोलतोय मॅडम. सर बोला. हा मॅडम मला असं बोलायचं होतं की जी विज्ञानची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या खाली जे स्वाध्याय दिलेले असतात, तर काय होतं 6वी ते 8वीची जी मुलं आहेत जे स्वाध्याय दिलेले असतात ते स्वाध्यायच कुठं जी पुस्तकं आता आलेली आहेत की छोटी छोटी पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये अँसर शीट असतात, तेवढेच त्यांची तयारी करतात विद्यार्थी. म्हणजे जोड्या जुळवा किंवा एका उत्तरे द्या किंवा रिकाम्या जागा भरा किंवा जे काही प्रश्न असतील ना स्वाध्याय धड्याच्या खाली त्याचे फक्त विद्यार्थी सराव करतात किंवा पाठांतर करतात. परंतु काय माहितीये का, पाठ्यपुस्तक मंडळाने अशी पुस्तकं छापली पाहिजे की जी विज्ञानाची पुस्तकं आहेत त्या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वाध्याय देण्यात येऊ नये, की विद्यार्थ्यांनी ते पूर्ण पुस्तकातला जो घटक आहे तो संपूर्ण वाचला पाहिजे. विद्यार्थी काय करतात, पुस्तक कुठल्याही प्रकारचं वाचत नाही संपूर्ण पुस्तक, जे रेडीमेड प्रश्न दिलेले असतात त्याची फक्त उत्तर तयार करतात आणि तेवढीच पुस्तके घेऊन येतात आणि तेवढा जो अभ्यास केला असतात त्या अभ्यासावरतीच कुठेतरी परीक्षा देतात. आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये काय होतं की आपण जी मूल्यमापन पद्धती राबवतो त्या मूल्यमापन पद्धतीमध्ये रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, एका उत्तरे द्या, चुकी बरोबर, हे जे घटक आहेत ते वारंवार आपण घेत असतो. ते वारंवार घेत असल्यामुळे काय होतं, वारंवार तेच घटक घेतल्यामुळे आपल्याकडे नुकसान असं काय होतं की NAS नॅटची जी परीक्षा येते त्या परीक्षेमध्ये जे बहुपर्यायी प्रश्न असतात ते बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना कळत नाही आणि पूर्ण घटकाचं आकलन होत नाहीये. तर स्वाध्याय जे आपण दिले जाते स्वाध्याय संपूर्ण मूल्यमापन पुस्तकामधून हे कॅन्सल केले पाहिजे आणि ते कॅन्सल केलं तरच विद्यार्थी हा संपूर्ण धडा वाचेल. नाही तर जडत्व म्हणजे काय, त्वरण म्हणजे काय, बल म्हणजे काय, ढगाचे प्रकार कोणते किंवा काय जे सगळे जे घटक 7वी 8वीला आलेले आहेत जे मोठे त्याचं काही मुलांना आकलन चांगल्या प्रकारे होत नाहीये. आपण चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतो, पण विषय होतो काय की विद्यार्थी संपूर्ण घटकाची कुठल्याही प्रकारे तयारी करत नाहीये. पुस्तकाला हात न लावता सुद्धा 10वीची पोरं विज्ञानामध्ये पास होतात, 6वी 7वी 8वीचे पोरं पास होतात, कुठल्याही प्रकारचं वाचन सुद्धा ते करत नाहीये. म्हणून आपला हा मूल्यमापन पद्धतीतला जो दोष आहे हा दोष दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वाध्याय हा धड्याखाली दिला नाही पाहिजे. शिक्षकाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे की ते स्वातंत्र्य प्रमाणे त्या शिक्षकाने स्वतः प्रश्न काढले पाहिजे की ते पुस्तकाने वाचूनच त्याने सोडवले पाहिजे. अशा प्रकारचं जर मूल्यमापन केलं तर आपण जो विज्ञानाकरता किंवा इतर सर्व विषयाकरता जो खटाटोप करत असतो त्याचं काहीतरी फलित होईल. नाही तर काय करतात मुलं 30 रुपयाची जी छोटीशी वही आणतात त्याच्यामधून तेच प्रश्न उत्तर लिहितात, तेच पाठांतर करतात, त्याच प्रकारचे ते प्रश्न असतात. तर माझी अशी एक अपेक्षा आहे की हे किमान मंडळापर्यंत आपण पोहोचवावं. बरोबर, तुमचा मुद्दा समजलाय सर आम्हाला. एकच मिनिट, प्राजक्ता मॅडम काय म्हणतात ऐकूयात. माझं तर प्रॅक्टिकल सुरू होणार आहे तर मी गेले तरी चालेल का? थँक्यू सो मच. मी सरांच्या प्रश्नाला थोडंसं उत्तर देईन. थँक्यू सो मच. ऑन बिहाफ ऑफ पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि ट्रेनिंग, प्राजक्ता मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच आपण पुढे पण असे सेशन्स ऑर्गनाईज करूया, तर आम्हाला आशा आहे की तुम्ही तेव्हाही या सेशन्सला याल. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. सो पोस्ट टेस्टची जी लिंक आहे ती चॅटबॉक्स मध्ये टाकलेली आहे. आणि सुभाष सर, तुमचा जो प्रश्न होता अगदीच आम्ही समजू शकतो आणि माहिती आपल्याला सगळ्यांना हे मान्य आहे, पण आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती अजून बदलायला थोडा वेळ नक्कीच जाणार आहे. तर आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्याप्रमाणे बरेचसे बदल जे आहेत ते होणार आहेत. पण हा जो बदल आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर जसं तुम्हाला अपेक्षित आहे तो लवकर आता तरी होणार नाही. पण आपल्या हातात काय आहे, जो शिक्षक म्हणून तुम्ही जर 8वी 9वी 10वीला शिकवताय तर तुमच्या हातामध्ये खूप साऱ्या गोष्टी तशा असतात की जेणेकरून थोडे बदल म्हणजे आपल्या काय म्हणतो आपण, आपल्या क्लासरूम पुरते जे बदल आहेत
जे आपण अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून आपल्याला काय हवंय, तर ते बदल तुम्ही तुमच्या लेवलवरती नक्कीच करू शकता. म्हणजे एखादा जर आपल्याला माहिती आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी, आपल्याला माहिती आहे की लॉर्ड्स पासून हॉट्स पर्यंत कसे तुम्ही प्रश्न विचारू शकता, तर नक्कीच तुम्ही असे प्रश्न तुमच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करा, जेणेकरून त्यांचं क्रिटिकल थिंकिंग वाढेल, जेणेकरून भूकंपट्टी ज्याला आपण म्हणतो बाय हार्टिंग होणार नाही. तर ते थोडंसं आपल्याही हातात आहे. ऍज अ शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पण आहे. एवढ्या मोठ्या लेवलवरती लगेच तर बदल होणं शक्य नाहीये, होईल, हळूहळू होईल. जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी आता आली आहे, तर अपेक्षित आहेत हे बदल, पण लगेच तरी नाही होणार. पण आपण हा बदल आपल्या क्लासरूम पुरता नक्कीच सुरुवात करू शकतो. असं माझं जे काय आहे त्याच्यासाठी सजेशन राहील तुम्हाला. आणि थँक्यू, तुम्ही हा एवढा मोठा जो काही मुद्दा होता तो इथे उपस्थित केला. आपल्याला जिथे जिथे मार्ग आहेत की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला जिथे जिथे आपलं हे सांगणे शक्य असेल तिथे आपण नक्कीच हे बदल सुचवणार आहोत. पण थँक्यू फॉर युअर कन्सर्न.